ओके. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं आजच्या DMITच्या काउन्सिलिंग सेशनमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आणि कदाचित काही मंडळींनी स्वतःसाठी देखील हा रिपोर्ट काढलेला असणार आहे. सो असं मी म्हणणार नाही की फक्त मुलांसाठी, पण येस, मेजॉरिटी पालक आज आपण पाहतो की डेफिनेटली मुलांसाठीच त्यांनी हा रिपोर्ट काढलेला असणार आहे. सो आज आपण सुरुवात करूया. ओके, चला. मला वाटतं तुमच्या समोर रिपोर्ट असेल. काही मंडळींनी प्रिंटआउट काढलेली असेल, काही मंडळींनी दुसऱ्या मोबाईलमध्ये प्रिंटआउट बघत असतील किंवा रिपोर्ट आपला बघत असतील. सो आपल्याला DMITचं महत्त्व माहिती आहे, DMITचं महत्त्व पटलेलं आहे आणि आपल्याला आता हा रिपोर्ट अंडरस्टँड करून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रिपोर्ट समजून घेत असताना काही मंडळींनी हा रिपोर्ट वाचला असेल, काही मंडळींनी रिपोर्टचे व्हिडिओज जे पाहिलेत, करेक्ट आहे, तर रिपोर्टसुद्धा पाहिले असतील आणि काही मंडळींना ते थोडेफार समजले असतील, काही मंडळींना थोडेफार समजले नसतील. इट इज ओके. हा रिपोर्ट पुढे घेऊन जाण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही समजून घेऊया की हा रिपोर्ट का काढला आपण. तर आपल्याला जे मुलांच्या संदर्भात माहिती नव्हती ती माहिती मिळाली पाहिजे. थोडीफार माहिती मिळाली होती, ती माहिती कदाचित अधिक दृढ झाली पाहिजे आपल्यामध्ये. आपण अधिक त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्यावरती काम केलं पाहिजे. अशा दृष्टिकोनातून आपण हा रिपोर्ट काढलेला आहे. आता समजून घेऊया की पुढे जाताना परत एक अतिशय महत्त्वाचं उदाहरण द्यायचं आहे मला की बऱ्याच वेळेला आपल्याकडे पालक म्हणून बरेचसे रिसोर्स म्हणजे उपलब्धी असते. आपण बऱ्याचशा गोष्टी मुलांना प्रोव्हाइड करू इच्छितो किंवा प्रोव्हाइड करतो, बरोबर आहे. आणि हे प्रोव्हाइड करण्यापाठीमागचा हेतू फार क्लिअर असतो की आपल्याला दी बेस्ट मुलांना द्यायचं आहे. अगदी परफेक्ट आहे, दी बेस्ट मुलांना द्यायचं आहे. परंतु आपण हे सुद्धा बघितलं पाहिजे की दी बेस्ट देण्याची भावना आपली करेक्ट आहे आणि आपण दिलंच पाहिजे दी बेस्ट. पण कोणत्या गोष्टी दी बेस्ट दिल्या पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काही मोठी मोठी उदाहरणं घेतलं तर समजायला थोडंसं सोपं जातं, म्हणून मी हे उदाहरण वापरणार ऍक्च्युली. आता समजून घ्या की अमिताभ बच्चनचं उदाहरण बघूया. अमिताभ बच्चनने त्यांच्या पिताजीकडे जर बघितलं, वडिलांकडे बघितलं, तर वडिलांचा पेशा वेगळा होता, अमिताभ बच्चनचा पेशा वेगळा होता. अमिताभ बच्चन मधलं टॅलेंट वेगळं होतं, त्याच्या वडिलांचं टॅलेंट वेगळं होतं. हरिवंशराय बच्चन यांचं टॅलेंट वेगळं होतं. आणि अभिषेक बच्चन, कदाचित तुम्हाला, मला, अभिषेक बच्चनला, अमिताभ बच्चनला आणि हरिवंश राय असते तर त्यांना सुद्धा प्रश्न पडला असते की नक्की याचे टॅलेंट कोणतं आहे. पण आज अमिताभ बच्चनकडे एवढे रिसोर्सेस आहेत, एवढी उपलब्धी आहे जी त्यांनी अभिषेक बच्चनला देव केली असेल. फिल्म इंडस्ट्रीचं ज्ञान आहे, अनुभव आहे, कॉन्टॅक्ट्स आहेत, पैसे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. मला नाही वाटत, म्हणजे मला जर थोडंसं फिल्मी ज्ञान कमी आहे, पण मला नाही वाटत की अमिताभ बच्चनने स्वतः अभिषेक बच्चनच्या सिनेमासाठी काही इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा प्रोड्युसर म्हणून काम केलं असेल. बाकीच्या प्रोड्युसरने कदाचित त्यांच्यावरती बाजी लावून बघितली आणि रिझल्ट तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना चांगला माहिती आहे की त्यांच्यामध्ये जे टॅलेंट अपेक्षित होतं ते टॅलेंट नसल्यामुळे इंडस्ट्रीचं बॅकग्राऊंड नसलेली मंडळी, ज्यांना फिल्मी बॅकग्राऊंड अजिबात नाहीये, पाठबळ नाहीये, रिसोर्स नाही, अशी मंडळी खूप चांगली चमकलेत. मग अगदी मी म्हणेन की आता जाऊ दे, सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा नाही, पण तुम्हाला चांगलं माहिती आहे कारण फिल्म इंडस्ट्री प्रत्येकाच्या जवळचा थोडाफार तरी विषय असतोच. सो रिसोर्स उपलब्ध असणं हा एक भाग आहे आणि टॅलेंट असणं हा दुसरा भाग आहे. काही मंडळींच्या केसमध्ये रिसोर्सेस म्हणजे उपलब्धी, साधन सामुग्री, ज्याला आपण साध्या भाषेत म्हणूया, ते नसताना सुद्धा टॅलेंट जर असेल आणि टॅलेंटवर काम केलं तर निश्चितच यशाचं शिखर गाठता येतं. आणि टॅलेंट नसताना उपलब्धी आहे म्हणून जर आपण फक्त सपोर्ट करत राहिलो तर कदाचित अभिषेक बच्चन सारखी स्थिती निर्माण होऊ शकते. सो लक्षात घ्या, आज आपल्याला मुलांकडे बघताना असंच बघायचं की उपलब्धी आपण तयार करून देणार आहोत त्यांना, तर योग्य उपलब्धी तयार करून देऊया, योग्य साधन सामुग्री त्यांना सपोर्टमध्ये देऊया, जेणेकरून त्यांच्या आतमध्ये जे उपजड इनहॅरंट जे टॅलेंट आहे ते टॅलेंट त्यांना वापरता येईल. बरोबर आहे. सचिन तेंडुलकरला बॅकग्राऊंड पार्श्वभूमी कोणतीही नव्हती क्रिकेटची, पण रोहन गावस्करला, सुनील गावस्करचे चिरंजीव, त्यांना सगळी पार्श्वभूमी होती, पैसा होता, नेम, फेम, सगळ्या गोष्टी होत्या. पण चमकलो कोण? सचिन तेंडुलकर. कपिल देवची पुढची पिढी तर मला माहिती सुद्धा नाही, किमान रोहन गावस्कर हे नाव तरी माहिती आहे.
कपिल देवची पुढची पिढी काय आहे, कोण आहे ते मला माहिती सुद्धा नाहीये. लक्षात घ्या, म्हणजे वैयक्तिक जे टॅलेंट असतं ना ते अतिशय महत्वाचं आहे, लक्षात घ्या. सो जीवनामध्ये पुढे जात असताना आपल्याला हे बघायचं आहे की आपल्यामध्ये टॅलेंट कोणता आहे आणि त्या टॅलेंटवरती सतत काम करायचं आहे. जर आपण प्रत्येक सेमिनारमध्ये, प्रत्येक डीएमएटीच्या प्रोग्राममध्ये हे ऐकतो की सचिन तेंडुलकर मध्ये आणि विनोद कांबळीमध्ये काय होतं, इनबॉर्न टॅलेंट होतं, बॅटिंगचं टॅलेंट होतं. विनोद कांबळी, सचिन तेंडुलकरने दोघांनी ओळखलं, दोघांनी बॅटिंगवर काम केलं, राईट. बॅटिंगवर काम केल्यानंतर दोघांनी मेहनत घेतली. मेहनत घेतल्यानंतर सचिन तेंडुलकरने अर्धवट मेहनत घेतली का, नाही, पूर्ण मेहनत घेतली. विनोद कांबळीने अर्धवट मेहनत घेतली. कशी घेतली, क्रिकेटमध्ये चांगली मेहनत घेतली, इंडियन क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन झालं, इंडियन क्रिकेट टीममध्ये येऊन चांगली बल्लेबाजी करायला लागला, म्हणजे फटकेबाजी करायला लागला, बॅटिंग करायला लागला, फलंदाजी उत्कृष्ट केली. परंतु त्या टॅलेंटच्या आधारावरती जी मेहनत घ्यायला पाहिजे होती, पुढे कंटिन्यू करायला पाहिजे होती, ती नाही केली. समजून घ्या मला काय म्हणायचं. सचिन तेंडुलकरला कळालं की टॅलेंट काय आहे, त्याने मेहनत घेत राहिला, कंटिन्यू 24 वर्ष खेळला आणि हा पट्ट्या मला नाही वाटत 4-5 वर्ष तरी खेळला असेल, मला ते आठवत सुद्धा नाहीये. मग टॅलेंट असताना जर मेहनत नाही केली तर काही उपयोग नाहीये. आज या अनालिसिस समरीच्या माध्यमातून किंवा डीएमआयटी रिपोर्टच्या माध्यमातून आपण टॅलेंट हंट करणार आहोत. याचा अर्थ असा नाहीये की माझ्या मुलासाठी मी रिलॅक्स होणार, अरे वा ठीक आहे चला इंजिनिअरिंग समजलं, मेडिकल समजलं, ॲग्रिकल्चर समजलं, अमकं समजलं, तमकं समजलं, वाह क्या बात आहे. खुश व्हायची गरज नाहीये. कळालं, ही फक्त सुरुवात आहे, लक्षात घ्या, ही फक्त सुरुवात आहे. त्यानंतर या रिपोर्टचं ऍप्लिकेशन झालं पाहिजे. कित्येक पालक, माझी तर गोड अशी तक्रार आहे, कित्येक पालक रिपोर्ट वाचायचीच तसदी घेत नाहीत. शॉर्टकट कार्यक्रम झालाय, त्यांना रेडीमेड पाहिजे. नो फ्री लंच इज अवेलेबल माय डिअर फ्रेंड्स. जर आपण रिपोर्ट वाचायची तसदी घेणार नसू, व्हिडिओ सिरीज बघायची तसदी घेणार नसू, तर आम्ही काय ढेकळं काम करणार आहे मुलांच्या भवितव्यासाठी? आम्ही ढेकळं काम करणार आहे की हा रिपोर्ट आम्हाला व्यवस्थित वापरता यावा? अजून वाचता येत नाही, वाचत नाही आपण. आमच्या मॅडमला फोन करून 4 वेळा सांगावं लागतं. आणि गोड तक्रार लोकांची काय, नाही वाचलं आपण, वाचायला घेतलं तर समजत नाही, म्हणूनच वाचायचं आहे. जर रिपोर्टकडे बघून सगळं समजलं असतं तर वाचायची गरज नव्हती. वाचल्यानंतरच समजणार आहे. आणि ते तुम्ही 1 पाटी आहात, 2 पाटी आहात, 4 पाटी आहात की बरेच पाटी आहात मला माहित नाही. सो जर एखादी वस्तू आपल्याला एखादी गोष्ट समजत नसेल तर ती 2 वेळेला 4 वेळा वाचायचं. तुम्ही कदाचित असा रिपोर्ट वाचायला पाहिजे होता की मला याची परीक्षा द्यायची आहे, मला माझ्या मुलांच्या रिपोर्टमध्ये काय आलंय याची मला परीक्षा द्यायची आहे आणि त्याच्या आधारावरती माझ्या मुलाचं ऍडमिशन होणार आहे. तर मला असं वाटतं तुम्ही तक्रारी केल्या नसत्या की आम्हाला रिपोर्ट समजत नाहीये. मी म्हणत नाही तुम्हाला वाचल्यावर रिपोर्ट समजणार आहे, पण वाचणं गरजेचं आहे. हे दाखवतं की तुम्ही किती तयारी करताय तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी. कारण हे मुख्य काय होतं, बऱ्याच वेळेला आपण किरकोळ किरकोळ गोष्टी करत नाही आणि मोठ्या मोठ्या काहीतरी गोष्टी करायला जातो. आता ही किरकोळ गोष्ट ती रिपोर्ट वाचणं, वेळ काढून रिपोर्ट वाचणं, महिना झाला असेल, 15 दिवस झाला असतील, 8 दिवस झाले असतील रिपोर्ट येऊन, पण आपण चाळायचा प्रयत्न केला थोडाफार. मी का तक्रारीने सुरुवात करतोय, कारण मी फार सिरियस आहे डीएमआयटी साठी, भयानक सिरियस आहे, बरोबर आहे. म्हणजे हा माझा थोडासा तुम्हाला तक्रारीसारखा सूर वाटतोय, तो गोड तक्रारच आहे माझी, सरळ आहे. आणि मी मागच्या गेल्या 14 वर्षामध्ये एकाही पालकाशी व्यवस्थित बोललेलं नाहीये, गोड बोललेलं नाही. का? डीएमआयटी रिपोर्ट त्या व्यक्तीच्या भवितव्यासाठी फार महत्वाचा आहे, त्या म्हणजे त्या मुलाच्या भवितव्यासाठी फार महत्वाचा आहे. आम्ही जर रिपोर्ट सिरियस नाही घेतला तर आम्ही मग ये रे माझ्या मागल्या, जसं मागे आम्ही करत होतो तसं तिथून पुढे करणार. रिपोर्ट वाचणं होत नाहीये, रिपोर्ट समजून घेणं होत नाहीये. व्हिडिओ सिरीज बर चला, व्हिडिओ म्हणजे बघायला किंवा वाचायला आपल्याला नाही लक्षात आलं, समजलं, ठीक आहे. 2 वेळा 4 वेळा 5 वेळा वाचायचं हे सुद्धा आधीच सांगितलंय. मी म्हणतोय नुसतं आम्ही सांगितलंय म्हणून तरी वाचायचं होतं, कळलं नाही कळल्यानंतरचा भाग आहे. नाही वाचायला सांगितलं वाचून काढतो, परीक्षा असल्यासारखं वाचून काढायचा, काय प्रॉब्लेम झाला असता. दुसरी गोष्ट, व्हिडिओ सिरीज दिलेली आहे, मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये व्हिडिओ सिरीज दिलेली आहे. नाही रिपोर्ट वाचताना कळला, ओके, त्याच्यामध्ये 32 मिनिटाचा व्हिडिओ आहे. ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही पाहिलं असेल, काही मंडळींनी बघितलं, मला फीडबॅक दिलाय की तर 32 मिनिटं तुम्ही नुसतं हे सांगितले की रिपोर्ट कसा वाचायचा. हॅलो, रिपोर्ट मध्ये नक्की काय वाचायचे, कसा रिपोर्ट वाचायचा हे 32 मिनिटं सांगावं लागले. आणि आम्ही 32 मिनिटं तरी दिलेत का रिपोर्ट वाचायला? कळलं नाही की सोडून दिला रिपोर्ट. याला जागरूक पालक म्हणत नाहीत, सुज्ञ पालक म्हणत नाहीत, सुजान पालक म्हणत नाहीत. मी तक्रारीने सुरुवात करणार आहे, कारण हे काय प्रेझेंटेशन नाही की तुम्ही डीएमआयटी रिपोर्ट घ्यावा किंवा मग खपवावा रिपोर्ट, अजिबात नाही. आपण तर खेरापती सारखा रिपोर्ट वाटतोय.
प्रत्येक प्रोडक्ट बरोबर रिपोर्ट फ्री दिलाय याची भावना समजून घ्या. का की तळागाळापर्यंत कॉस्ट हा विषय राहू नये कुणाच्या तरी डोक्यामध्ये की अरे बापरे एवढे पैसे लागतात का डीएमआयटी रिपोर्टसाठी. तो ब्लॉक सुद्धा राहू नये म्हणून हा रिपोर्ट अगदी मी म्हणतो खिरापती सारखा वाटलाय, प्रोडक्ट वरती फ्री दिलाय. याचं कारण काय की तुमच्याकडनं तरी थोडंसं पाऊल उचललं जावं. तुम्ही या रिपोर्टच्या ऍप्लिकेशन साठी काम करावं. दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी मी 2 तास तुमच्यावर संवाद साधणारे. रिपोर्ट वापरायचा कसा, तुम्ही कंटाळून जाल. माझं चॅलेंज आहे तुम्ही 12 सेशन अटेंड करून मला दाखवा. हे दर महिन्याचे 12 सेशन वेळ काढून, रेकॉर्डिंग नाही, रेकॉर्डिंग सुद्धा मिळेल पण रेकॉर्डिंग नाही, लाईव्ह सेशन. बघूया किती सिरियस आहोत आपण, प्रायोरिटी आहे का आपली मुलांसाठी. आणि मी काय एवढं कडक बोलतोय लक्षात घ्या, कारण गेल्या 14 वर्षाचा अनुभव आहे. पालक अख्ख्या काउन्सिलिंगच्या नंतर सुद्धा काय म्हणतात, सर तेवढं सांगा ना जरा की ते म्हणजे आता काय करायचं नक्की, 10वी नंतर काय करायचं. अरे बाबा तू हे का नाही विचारत, IQचं काय करायचं, EQचं काय करायचं, सर त्याची लिडरशिप क्वालिटी नक्की मी कशी वाढवू. की नुसतं साईड घेतलं म्हणजे झालं का. लग्नासाठी पसंती झाली म्हणजे संसार सुखाचा होणार आहे का. ते निमित्त मात्र आहे, ते फक्त एक इव्हेंट आहे, एक दिवसाचं लग्न आहे, एक इव्हेंट आहे फक्त तो. लग्न छान झालं म्हणजे संसार छान होणार आहे का. संसार चांगला होण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. तसं हा रिपोर्टचा ऍप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. पालकांनो थोडंसं आपण समजून घ्या ह्या गोष्टी. करेक्ट, ओके, छान. आता अनालिसिस समरीकडे येऊया. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही हा रिपोर्ट आता वाचणार आहात. आता म्हणजे समजेल तुम्हाला आता काय वाचायचं आणि त्याचं ऍप्लिकेशन का. एक एक पॉईंट मी तुम्हाला सांगतो. जर माझं पर्सनल काउन्सिलिंग तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असं काही प्रॉब्लेम नाहीये. मी दिवसभर, फॉर एक्झाम्पल तुम्ही अकोल्याला आहात, कोल्हापूरला आहात, चंद्रपूरला आहात, नागपूरला आहात, काही प्रॉब्लेम नाही. पुण्यामध्ये मी संध्याकाळी 6:30-7 वाजता पर्पलची गाडी असते. मी नागपूरला येणार, उद्या सकाळी 5 वाजता, 5 नाही थोडं उशिरा, 8 वाजता 9 वाजता पोहोचणार नागपूरला. मस्त तुमच्या घरी येणार, अंघोळ बंघोळ छानपैकी करणार, नाश्ता पिस्टा करणार, राईट. 10-11 वाजल्यापासून संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत मी या रिपोर्ट वरती तुमच्या फॅमिलीमध्ये बोलणार. LDPच करणार, मी लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम करणार या रिपोर्ट वरती तुमच्या घरी येऊन करणार. जास्त नाही, फक्त 20,000 रुपये चार्ज असणार आहे. कारण एवढं त्याच्यावर काम करण्यासारखं आहे, एवढं त्याच्यावरती काम करण्यासारखं आहे. एका व्यक्तीचे मी 20,000 रुपये घेणार. आणि 2 रिपोर्ट जर एका व्यक्तीचे असतील घरामधले तर 30,000 रुपये घेणार. संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालेल. परत पर्पलमध्ये बसायचं आणि पुण्याला यायचं. 1 डे कार्यक्रम. हे करू शकतो मी, 100% करू शकतो, केलेला आहे. पण मला आता तो चार्ज करायचा नाहीये. तो मी का सढळ हाताने हा रिपोर्ट फ्री दिला लक्षात घ्या प्रत्येक प्रोडक्ट वरती. कारण ह्या रिपोर्टचं ऍप्लिकेशन मी कित्येक वर्ष बघतोय, माझ्या मुलींवरती बघतोय. मी स्वतःचा रिपोर्ट कितीतरी वेळा पडताळून बघितलाय आणि त्या पद्धतीने मी माझ्यामध्ये स्वतःमध्ये मी ते अपग्रेडेशन्स केले. खूप उशिरा मला हा रिपोर्ट कळाला माझ्या बाबतीत. ऑफकोर्स करेक्ट आहे ना, म्हणजे 35च्या पुढे मला हरकत नाही, जवळपास 37-38 वयामध्ये मला रिपोर्ट कळाला. पण तो रिपोर्ट ऍज अ ट्रेनर, ऍज अ काउन्सिलर मी त्याच्याकडे बघताना बघितलं की यार किती तंतोतंत हे जुळतंय. मग का वापरायचा नाही, 100% वापरायचं माय डिअर फ्रेंड्स, राईट. तर चला आता समोर तुम्ही जो रिपोर्ट बघताय हा सॅम्पल रिपोर्ट आहे, राईट. कुठल्या एखाद्या व्यक्तीचं नाव समोर येऊ नये, कारण आपण याचं रेकॉर्डिंग सुद्धा करणार आहे. रिव्हिजन मध्ये तुम्ही सगळं पाहणार आहात, राईट. स्वतः बघा रिपोर्ट मध्ये मी जे सांगतोय ते सगळ्यांना लागू पडणार आहे का नाही. मग कसं लागू पडणार आहे, तुमच्या रिपोर्ट मध्ये जो कप्पा दिलेला आहे ना त्या कप्प्यावरती आल्यावर थोडंसं तुम्हाला सिरियस व्हायचंय. ऑफकोर्स सगळा रिपोर्ट तुम्हाला सिरियसलीच ऐकायचा आहे, कारण तुम्हाला प्रत्येक क्वालिटी कळणार आहे. प्रत्येक क्वालिटी कदाचित उद्या तुमच्या टीम मध्ये तुमच्या बहिणीचा मुलगा, भावाचा मुलगा, करेक्ट आहे, किंवा तुमच्या घरामध्ये 2 रिपोर्ट किंवा 4 रिपोर्ट असणार आहेत, बरोबर आहे. कारण प्रत्येक 5च्या जोडीमध्ये तुम्ही रिपोर्ट घेणारच. तर कदाचित आजी आजोबा सोडून तुम्ही सगळ्यांचेच रिपोर्ट काढणार मला माहिती आहे. त्यामुळे व्यवस्थित पूर्ण रिपोर्टकडे लक्ष द्या. ओके, राईट. चला, तुम्ही रिपोर्ट वाचन करताना सगळ्यात महत्त्वाचं तुमचं नाव बघा, कुणाचा रिपोर्ट वाचताय. घरामध्ये 3-4 रिपोर्ट असतील आणि एखाद्याचा रिपोर्ट घेऊन दुसऱ्यावरती थोपवायचा नाही. तारीख बिरीख हे सगळं काही मायने रखत नाही. फक्त एकच गोष्ट महत्वाची, त्या व्यक्तीचं नाव आहे का. त्या व्यक्तीचं जर नाव तिथे असेल तर करेक्ट रिपोर्ट तुम्ही हातामध्ये घेतलाय. सिंपल, नाव चेक करणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आता काही गोष्टी इथे ज्या इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आहेत, बरोबर आहे, अख्ख्या रिपोर्टमध्ये पुढे सांगतोय, त्या फार डोक्यावरने गेल्या तरी 100% चालतील, काही प्रॉब्लेम नाही. कारण ते DMIT विषयी आहेत, आपल्या मुलांविषयी नाही आहेत, DMIT विषयी आहेत.
आणि आता आपण ऑलरेडी रिपोर्ट काढला, याचा अर्थ काही मार्केटिंगची करायची गरज नाहीये. हार्वर्ड गार्डनर कोण आहे, अमकं कोण तमकं कोण, डीएमआयटी कधी सुरू, त्याचा काही इतिहास भूगोल आपल्याला बघायची गरज नाही. सो जे इंग्रजीमध्ये आहे, समजा हिंदी रिपोर्ट असेल तर जे हिंदीच्या व्यतिरिक्त इंग्लिशमध्ये आहे बऱ्यापैकी, तो पाठ डोक्यात घ्यायची गरज नाही. तो डीएमआयटी विषयी आहे. आपल्याला डीएमआयटी विषयी तज्ञ व्हायचं नाही, आपल्या मुलाविषयी तज्ञ व्हायचं. करेक्ट आहे. पण जिथे जिथे फोकस करायचं इंग्रजीमध्ये असताना मी ते सांगणार. जसं इंडेक्सचं पान आहे, हे सगळीकडे तुम्हाला इंग्रजीमध्येच असणार आहे, तो याच्यावरती फोकस करायचा आहे. आता आपल्या मेंदूकडे येऊया. बरोबर आहे. आता हे मेंदूचे दोन भाग आहेत, उजवा मेंदू, डावा मेंदू. बरोबर आहे. आता हे दोन भाग आहेत, पण हे दोन भाग 5 वेळेला डिवाइड होणार, म्हणजे विभागले जाणार आहेत. प्री फ्रंटल, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतं, प्री फ्रंटल, फ्रंटल, पेराइटल, टेम्पोरल, ऑसिपिटल. नावात काय काही नाहीये, टेन्शन घेऊ नका. पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग आणि 5वा भाग. एकदम सिंपल कार्यक्रम करत पुढे जाऊया. राईट. सो कोणता कप्पा, साध्या भाषेत कोणता कप्पा स्ट्रॉंग आहे ते आपल्याला इथे कळतं. कसं कळतं, तर इथे टक्केवारी दिली बघा. आता अख्ख्या मेंदूची टक्केवारी बघितली तर ती 100% आली पाहिजे. बरोबर की नाही. सो प्रत्येक कप्पा जो आहे ना, आता हे 2 कप्पे आहेत ना, बरोबर, 2 कप्पे आहेत. इथं बघा लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन लिहिलंय, तुम्ही समोर बघा थोडंसं एक्सपांड करून. बरोबर आहे. आता हे काय दिसतंय तुम्हाला, झूम केलं तरी हरकत नाही, किंवा मी पण थोडंसं झूम केलेलंच आहे हे. सो डावा कप्पा जो आहे तो 47.83, आपण म्हणू 48 आहे. ओके. आणि उजवा कप्पा आपला टोटल हा उजवा कप्पा किती आहे, 52.17, म्हणजे 52 पकडा, 48 आणि 52 पकडा. ह्या दोन्ही मधला फरक जर 3 पेक्षा जास्त असेल, फरक आहे ना, डिफरन्स जर 3 पेक्षा जास्त असेल, तर समजून जायचं तो कप्पा जास्त स्ट्रॉंग आहे, इफेक्टिव्ह आहे. सो ह्या केसमध्ये आपण म्हणूया 52 वजा 48 काय येतं, 52 वजा 48 काय येणार आहे, राईट. सो तो कप्पा तुमचा स्ट्रेंथला आहे, म्हणजे राईट साइड. ह्या केसमध्ये राईट साइड काय आहे, स्ट्रेंथ मध्ये आहे. ओके. राईट साइड स्ट्रेंथ मध्ये आहे. गॉट इट. आता 51 आलं तर काय येईल, इकडे 49 येईल. समजून घ्या, 2चा फरक आहे. 52 आलं तर इकडे काय येणार आहे, 48 येणार आहे. 53 आलं तर काय येणार आहे, 47, म्हणजे फरक वाढत जाणार आहे. तसं काही मंडळीने मला पूर्वी विचारलं होतं, सर असं कसं, किती पण असलं तरी डिफरन्स सारखाच येणार, नाही येणार. एका साईडला 51 तर दुसऱ्या साईडला 49 येणार. टोटल किती यायला पाहिजे, 100 यायला पाहिजे. समजला. सो आपल्याला प्रथमदर्शनी काय कळतं, हा राईट ब्रेन ऑपरेटिव्ह पर्सन आहे की लेफ्ट ब्रेन ऑपरेटिव्ह आहे. आता लेफ्ट ब्रेन ऑपरेटिव्ह म्हणजे लॉजिकल पर्सन, तर्क वितर्क करणारी व्यक्ती. का, कधी, कुठे, कसं, हेच का, तेच का, एवढंच का, तेवढंच का, असंच का, तसंच का, इथेच का, तिथेच का, हिने का नाही, त्याने का नाही, ह्या सगळ्यांनी का नाही, वगैरे वगैरे. तर्क करण्याची क्षमता डाव्या साईडच्या मेंदूची कॅपॅसिटी बनतोय. राईट. आणि उजव्या साईडची मेंदूची कॅपॅसिटी किंवा उजव्या साईडचा जो मेंदू आहे, भाग जो आहे, हा इमोशनल आहे. राईट. हा इमोशनल आहे, हा व्हिज्युअलाइज करणारा आहे. इकडे तर्क करणारा भाग जास्त आहे, हा इमोशनल आहे असं म्हणूया. राईट. सो हा मनाचा वापर, बुद्धीचा वापर जास्त करेल. बुद्धीचा इन द सेन्स तर्क म्हणूया, सगळीकडे बुद्धी लागणारच आहे. तर्क करणारा भाग आहे, आणि हा भावनिक भाग आहे उजव्या बाजूचा. बरोबर आहे. ऍप्रिशिएटिव्ह भाग आहे. राईट. ओके. आता समजा बऱ्याचशा यशस्वी मंडळींमध्ये हे बघितलं जातं की दोन्हीतला फरक जर 3 पेक्षा कमी असेल, तर ती व्यक्ती, म्हणजे मी नॉर्मल नाही म्हणणार, म्हणजे बऱ्यापैकी यशस्वी लोकांचा हा भाग दिसतो. कसा दिसतो, तर दोन्हीतला डिफरन्स साधारण 3 पेक्षा कमी राहतो. डावा मेंदू आणि उजव्या मेंदूचं पर्सेंटेज जर आपण काय केलं, भागाकार काय म्हणतात, वजा केलं, आणि तो फरक जर 3 पेक्षा कमी असेल, तर तो साधारण यशस्वी व्यक्तीकडे झुकला जातो. म्हणजे बऱ्याचशा यशस्वी व्यक्तींचा काय आहे, तसा पाठ असतो. पण जर समजा हा 3 पेक्षा जास्त असेल, तर निश्चितच एका साईडच्या मेंदूचा वापर जास्त होणार आहे, एका साईडच्या मेंदूचा वापर अग्रेसर असणार आहे. तागडं आपलं जे ना, तागडं ते एका साईडला झुकलेलं असणार आहे. मग आपल्याला थोडासा प्रयास करायला लागणार आहे. आता चेंज तर होणार नाहीये, पण आपल्याला थोडीशी जाणीव ठेवावी लागणार आहे की मी जास्त राईट ब्रेन ऑपरेटिव्ह आहे आणि लेफ्ट ब्रेन ऑपरेटिव्ह जास्त नाहीये. फरक कमीच आहे, असं नाही की तो डावा मेंदू वापरणारच नाहीये, पण वापरताना जास्त कुठला वापरेल, तर उजव्या साईडचा मेंदू वापरेल. जर तुमच्या केसमध्ये असा फरक जर 3 पेक्षा जास्त असेल, तर समजून घ्यायचं डावा साईड जास्त असेल तर डावा साईडचा वापर सरासरीपेक्षा जास्त होणार आहे, म्हणजे उजव्याच्या कंपॅरिझन मध्ये जास्त होणार आहे. व्हेरी सिंपल. आता पुढे
1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 कप्पे आहेत, बरोबर आहे. आता या 5 कप्प्यांची टोटल खाली दाखवली आहे, टोटल दाखवली आहे, 100च येणार आहे ती. ओके. आता थोडं स्किल्स कडे येऊया. आता लक्षात घ्या, जो प्री फ्रंटल पहिला जो कप्पा आहे, जो असा माथ्यावर आहे ना, पहिला जो कप्पा आहे, मग दुसरा कप्पा, तिसरा कप्पा, चौथा कप्पा आणि 5वा कप्पा. आता पहिला जो कप्पा आहे ना, तो इथे आडवा दिसतोय तुम्हाला स्किल्स मध्ये, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. त्याच्यामध्ये पहिला जो कप्पा आहे ना आडवा, तो इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनल असा आहे. प्री फ्रंटल, बरोबर आहे. तो इंट्रापर्सन आणि इंटरपर्सनल आहे. इंट्रा म्हणजे अंतर्मुख, इंटर म्हणजे बहिर्मुख थोडक्यात. ओके. सो इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनलची जर टोटल केली तुम्ही 8.70 अधिक 10.87. ओके. तर ती किती होईल? 19 पूर्णांक बरोबर बोलते की मला माहित नाही, 0.57 कदाचित बरोबर पण असेल, माहित नाही मला, 19.57 ही टोटल होणार आहे. आता कळलं तुम्हाला. आता दुसऱ्या कप्प्याची टोटल किती आहे? 14.49 म्हणजे 6.52 आणि 7.97 ही टोटल होणार आहे. करेक्ट. तसंच तिसरा कप्पा, चौथा कप्पा आणि 5वा कप्पा म्हणजे डाव्या साईडचा इंट्रापर्सनल आहे, उजव्या साईडला इंटरपर्सनल आहे. डाव्या साईडला लॉजिकल आहे, उजव्या साईडला व्हिज्युअल इमॅजिनेशन आहे. अच्छा, याच्यात तुमच्या लक्षात येईल, डाव्या साईडला कायनेस्थेटिक फाईन मोटर स्किल FMS म्हणजे फाईन मोटर स्किल बॉडी रिलेटेड आहे, आणि ग्रॉस मोटर स्किल उजव्या साईडला. मग लिंग्विस्टिक म्हणजे भाषा, आणि इकडे काय सूर ताल म्युझिक, इकडे निसर्ग, आणि इकडे काय व्हिज्युअल स्पटाईल काल्पनिक, राईट. इकडे निसर्ग म्हणजे वास्तविक आहे आणि काल्पनिक व्हिज्युअल स्पटाईल राईट साईडला. आता हे कप्पे तुम्हाला कळलेत. आता त्याची टोटल कशी ते पण कळलेली आहे. आता इथे प्री फ्रंटल, फ्रंटल, पेरायटल, टेम्पोरल आणि ऑसिपिटल मध्ये म्हणजे पहिल्या 5 कप्प्या म्हणजे सगळे 5 कप्पे जे आहेत त्याच्यात सगळ्यात मोठा कप्पा कोणता आहे? 27.53. त्याच्या खालोखाल कुठला आहे? पहिला वाला 19.57. त्याच्या लगेच खालोखाल 19.56 आहे. म्हणजे पहिला कप्पा, दुसरा कप्पा, तिसरा कप्पा ही त्या व्यक्तीची काय आहे? स्ट्रेंथ आहे. समजून घ्या, रिपोर्ट मध्ये आपण काय समजून घेत असतो? माझी स्ट्रेंथ काय आहे, माझी वीकनेस काय, माझ्यासाठी संधी काय आहे आणि मला धोका काय आहे. सो स्ट्रेंथ म्हणजे जमेची बाजू, वीकनेस म्हणजे पडती बाजू, संधी अपॉर्च्युनिटी आणि धोका म्हणजे थ्रेट, राईट. तो स्वॉट एनालिसिस म्हणतात मॅनेजमेंट मध्ये याला, SWOT, स्वॉट एनालिसिस, राईट. आता समजून घेऊया, आपल्याला रिपोर्ट मध्ये फोकस कशावर करायचा आहे हे समजून घ्यायचं की माझी स्ट्रेंथ काय, माझी जमेची बाजू काय, म्हणजे ती अधिक बळकट करता येईल. जसं सचिन तेंडुलकरची जमेची बाजू बॅटिंग आहे आणि कॅप्टनशिप ही कमजोरी निघाली. लक्षात येते की नाही? बॅटिंग त्याची स्ट्रेंथ आहे आणि कॅप्टनशिप काय आहे? लीड करणे. लीडरशिप क्वालिटी कमी ना, त्यामुळे ती पडती बाजू होती त्याची, राईट. तर पडत्या बाजूचा आपण काय करू शकतो का? गॉड ऑफ क्रिकेट, बाप, फलंदाजी मधला बाप, तो काय करू नाही शकला लीडरशिप वरती. फक्त जाणीव ठेवायची आहे आपल्याला की पडती बाजू आहे, राईट. याच्यावर बाजी खेळायची नाही. तो हुकमाचा पत्ता नाहीये, पत्त्याचा डाव जिंकणार कसा मग? सो हुकमाचे पत्ते पण समजून घ्यायचे आणि आपल्याला जे हुकमाचे नाहीयेत म्हणजे जी विकर साईड आहे आपली, जी कमजोरी आहे ती पण समजून घ्यायची. नाही तर विनाकारण कमजोरीवरती आपण बोट ठेवणार किंवा लाईफ पुढे घेऊन जाणार, मग लाईफ लॉंग स्ट्रगल आहे, राईट. संधी जी आपण उत्तरार्धामध्ये ह्या रिपोर्टमध्ये बघणार आहोत, शैक्षणिक दृष्टीने आपल्याला पुढे पुढे जायचंय. पण त्या अगोदर माझा सगळ्यात मोठा फोकस असणार आहे व्यक्तीला समजून घ्या. बऱ्याच पालकांचा हट्ट किंवा दृष्टिकोन असतो साईड सांगा, काय ढेकळ करेल तो साईडला जाऊन, जर त्याचा विकासच नाही झाला तर. चला, मी म्हणतो तुमचा मूल म्हणजे तुमचंच मूल, असं डायरेक्टच बोलू ना, काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? हे काउन्सिलिंग आहे, हे काही मार्केटिंग नाहीये. तुमच्या मुलाचं टॅलेंट इंजिनिअरिंग मधलं आहे आणि ढेकळ त्याने अभ्यासच नाही केला, 12वीला व्यवस्थित मार्क्स नाही मिळाले, आता काय उपयोग काय? समजून उपयोग काय की इंजिनिअरिंग त्याच्यासाठी चांगलं आहे? अबे ऍडमिशनच भेटणार नाही. भेटलं तर थर्ड क्लास कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल आणि डिग्री करून बाहेर पडणार, थर्ड क्लास इंजिनियर होणार. उपयोग काय? टॅलेंट असून विनोद कांबळी झाला आपला बच्चा. हॅलो, टॅलेंट असून विनोद कांबळी झाला ना, कारण मेहनत नाही घेतली. आता आपल्याला पहिलं काय करायचं लक्षात घ्या, व्यक्तिमत्वाचा विकास करायचा त्या प्रोफेशनसाठी. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला रानू मंडलचं एक्झाम्पल दिलेलं आठवत असेल. रानू मंडलला स्वर दिला, टॅलेंट दिला परमेश्वराने, पण त्या स्वराच्या बरोबरीला तिचं जे व्यक्तिमत्वाचा विकास व्हायला पाहिजे होता तो व्यक्तिमत्वाचा विकास नाही झाला. आज ती फिल्म इंडस्ट्रीमधून परत बाहेर पडली, परत रस्त्यावर गातीये. पूर्वी रस्त्यावर गात होती, तिला एका व्हिडिओने व्हायरल केलं. हिमेश रेशमिया सारख्या चांगल्या व्यक्तीने, चांगला नाही पण मोठ्या व्यक्तीने म्हणून, चांगला आणि मोठ्यामध्ये फरक आहे बरं का. तुम्हाला चांगलं समजते मी काय म्हणतोय, राईट. कारण आपण चांगल्याला नाही, आपण योग्य तिकडे जात असतो, राईट. सो त्या व्यक्तीने ब्रेक दिला, थोडीशी झळकली,
पण तिचं व्यक्तिमत्वच मॅच झालं नाही हो त्या इंडस्ट्रीला, जे अपेक्षित होतं ते. बात समझो, गहराई से. सो सिर्फ टॅलेंट से काम नहीं चलेगा. विनोद कांबळी टॅलेंट जबरदस्त, मेहनत पण घेतली, पण कॅरेक्टर फेल गेलं, व्यक्तिमत्वच फेल गेलं. का मी परत परत ओरडून सांगतोय, लक्षात घ्या की व्यक्तिमत्वाचा विकास करूया, पर्सनल ग्रूमिंग करूया, पर्सनॅलिटी डेव्हलप करूया. टैलेंट तो विकसित हो भी जाएगा, आगे क्या करोगे? टैलेंट तो विकसित हो ही जाएगा, आगे क्या करोगे? अगर पर्सनॅलिटी डेव्हलप नाही होगा तो. बात समज पा रहे की नाही? राईट. विसरलो होतो. नाही, हळूहळू आपल्याला हिंदीमध्ये जावं लागणार आहे, कारण आता महाराष्ट्राच्या बाहेर बराचसा कार्यक्रम चाललाय, पण अजून DMIT तिथपर्यंत न पोहोचल्यामुळे मी हे सेशन आता मराठीत घेतोय. कदाचित पुढचा शुक्रवार म्हणजे पुढच्या महिन्याचा शुक्रवारी 8 ते 10, आता डोळे झाकून 8 ते 10 सेशन आपला कुठला असणार आहे, शेवटच्या शुक्रवार दर महिन्याला DMITचा, तो कदाचित पुढचा हिंदीमध्ये होईल. राईट. ओके फाईन. नाव आता आडव्या कप्प्यांकडे येऊया. आपल्याला कळलंय आता की व्यक्तिमत्व विकासावरती क्लिअर आहे, कारण आता बरेचसे पालकांवर असे असतील मस्त निवांत, बघूया ती हिरवं पानं कधी येतं, ती इंजिनिअरिंग कधी कळते आपल्याला. हॅलो, थोडं स्ट्रेट बसा आता. राईट. डोळे उघडे करा, व्यवस्थित बसा. का? आपल्या लेकराचा हिशोब आहे इथं. हिशोब म्हणजे भविष्याचा प्रश्न आहे. राईट. सो इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनल हा पहिला कप्पा आहे. दुसरा लॉजिकल आणि व्हिज्युअल. आता मी प्रत्येक कप्पा तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा हे वाचणार आणि व्हिडिओ सिरीज बघणार, तो अधिक कप्पा तुमच्या डोक्यात फिट होईल आणि मग त्या कप्प्यावर काय करायचं हे आपल्याला समजेल. राईट. मी ऑफकोर्स सांगणारच आहे, टेन्शन घेऊ नका. मी नसतो सोडत तुम्हाला DMITच्या विषयी, तर मी अजिबात सोडणार नाही, कारण तुमचा प्रश्न नाही, हा तुमच्या लेकरांचा प्रश्न आहे, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. ओके, चला पुढे जाऊया. थोडंसं मोठं करतो हे, कारण जे महत्वाचं आहे ते दिसलं पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर, कारण सगळे मेजॉरिटी लोक तर मोबाईलवर बघत असतील. नाव इंट्रापर्सनल म्हणजे काय? तुमच्या मुलाचा हा कप्पा कितव्या स्थानकावर हे आता बघू नका, मी सांगणार आहे प्रेफरन्स कसं द्यायचं. ओके. जरा जास्तच मोठं झालं वाटतं, एकच मिनिट. हा, आता ठीक आहे, कारण मी मोबाईलवर खाली बघतोय, तुम्हाला काय दिसतंय ते व्यवस्थितच दिसलं पाहिजे नाही का? 1 मिनिट, थोडं जास्तच मोठं दिसतंय हे. ओके, सॉरी, कहा गे? ठीक आहे, जास्त मोठं करण्याच्या नादामध्ये ते बाहेरच गेलं स्क्रीनच्या. ओके, चलो दोबारा. आता इंट्रापर्सनल हा व्यक्ती कोण आहे? हा व्यक्ती, अच्छा चला पुढे पुढे जाऊनच सांगतो मी तुम्हाला, थांबा जरा. पान नंबर तुम्ही कुठलं काढायचं जरा मी सांगतो, एक सेकंड. हे मराठीमध्ये लिहिलेल्या गोष्टी एकदा वाचून काढा बरं का, जे DMIT विषयी आहेत, म्हणजे तुम्हाला तुमच्या बहिणीला सांगायला, भावाला सांगायला, मित्राला सांगायला पण सोपं जाईल. बाकी इंग्रजीचं डोक्यावर गेलं तरी चालते, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. करेक्ट. ब्रेन डॉमिनन्स बद्दल आपण आता बघितलं. ओके, ठीक आहे, चला इथूनच सुरुवात करू परत एकदा. बघा, जसं मी मगाशी सांगितलं होतं, लॉजिकल ब्रेन, डाव्या साईडचा लॉजिकल ब्रेन आहे, उजव्या साईडचा इमोशनल किंवा क्रिएटिव्ह ब्रेन आहे. लॉजिक लावणारा व्यक्ती, एनालाइज करणारा व्यक्ती, तर्क वितर्क करणारा व्यक्ती, सिक्वेन्स लावणारा व्यक्ती, क्रमवारीने गोष्टी ठेवणारा व्यक्ती, लिनियर स्ट्रेट फॉरवर्ड पाहणारा व्यक्ती, मॅथमॅटिकल राईट गणितामधला व्यक्ती, लँग्वेज भाषा याच्यामध्ये चांगली असते, फॅक्ट आणि फिगरवर जाणार म्हणजे काय, वस्तुनिष्ठ राहणारी व्यक्ती. डाव्या साईडचा बिंदू म्हणजे वस्तुनिष्ठ राईट, यांचं ऑब्झर्वेशन चांगलं असणार आहे, निरीक्षण क्षमता आपण ज्याला म्हणतो चांगलं असणार आहे. कॉम्पिटिशन म्हणजे काय की जुळवणे एकत्र राईट. सो हा डाव्या बिंदूचं कार्य आहे. उजव्या बिंदूचं कार्य काय आहे, क्रिएटिव्हिटी, नवनिर्माण करण्याची क्षमता, थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स, इमॅजिनेशन कल्पकता, हॉलिस्टिक थिंकिंग म्हणजे सर्वांगीण सगळ्या बाजूने विचार करून, करेक्ट आहे, हॉलिस्टिक थिंकिंग राईट. इंट्युशन काय म्हणतो आपण त्याला, एक सिक्स सेन्स काइंड ऑफ थिंग म्हणू शकतो. आर्टिस्टिक आहे म्हणजे कला गुणांशी निगडीत राईट. रिदम म्हणजे काय, सूर ताल लय हे समजणारा. नॉन व्हर्बल म्हणजे बॉडी लँग्वेज म्हणू शकतो आपण, तो समजून घेणारा. व्हिज्युअलाइज म्हणजे कल्पना करणारा. डे ड्रीमिंग म्हणजे काय, फॅन्टसी मध्ये राहणारा, दिवा स्वप्न ज्याला तुम्ही म्हणता. हे कुणाचं काम आहे, उजव्या मेंदूचं काम आहे. क्लिअर. ओके, हे सांगितलं होतं पण आता एकदा परत समोर झालं तर रिपीट झालं. आता प्री फ्रंटल काय, फ्रंटल काय, पॅरायटल काय, हे याच्यात अडकायचं नाही. पहिला कप्पा, दुसरा कप्पा, तिसरा कप्पा. सो थोडक्यात तुम्हाला हे कळलंय की काय वाचायचं आणि काय वाचायचं नाहीये राईट. आपल्याला DMIT मध्ये PhD नाही करायची, आपल्याला मुलांवर PhD करायची आपल्या बरं का, स्वतःच्या. पहिलं तर स्वतःच्या राईट. आता हे जे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असे जे कप्पे वरती होते ना, ते इथे दिले बघा.
आणि ग्राफ वरती लक्ष द्यायचं. जे मोठे 2 ग्राफ आहेत त्याच्यावरती आयुष्यावर फोकस करायचं आपल्याला. या केसमध्ये टेम्परल आणि प्रीफ्रंटल. तुमच्या केसमध्ये जो सगळ्यात मोठे 2 ग्राफ असतील त्या ग्राफवरती तुम्ही फोकस करणार आहात. ठीक आहे. इथे आपण परत येणार आहोत, पर्सनॅलिटीवरती आपण परत येणार आहोत. आता मी याच्यावर बोलणार नाहीये. मला यायचंय लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन वरती. आपण इकडे परत येणार आहे. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला वाटेल पुढे ढकललं वाटतं, पुढे नाही ढकललं. आता माझा इंडेक्स एवढा पाठ झालाय की मला इंडेक्स सोडून काही बघावंच लागत नाही सध्या 14 वर्षामुळे. ओके चला. जो पार्ट आपला लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन होता तो आता इथे आहे. ओके. लेफ्ट ब्रेनचा पहिला पार्ट कुठला आहे आपला? इंट्रापर्सनल. आणि राईट साईडला इंटरपर्सनल. आता इंट्रापर्सनल म्हणजे काय? तर ही मॅनेजमेंटची व्यक्ती आहे, व्यवस्थापकीय व्यक्ती आहे. मॅनेजर होणे, जनरल मॅनेजर होणे, डायरेक्टर होणे, एखादी गोष्ट मॅनेज करणे ह्या व्यक्तीला चांगलं जमतं. का जमतं लक्षात घ्या. तो सेल्फ अचिव्हमेंट मधला व्यक्ती आहे. सेल्फ अप्रिसिएशन, सेल्फ एस्टीम, ज्याला आपण काय म्हणतो, सेल्फ एस्टीम, स्वाभिमानी. करेक्ट आहे. सो प्लॅनिंग करणारा व्यक्ती आहे, कोऑर्डिनेशन करणारा व्यक्ती आहे. कोऑर्डिनेशन इन द सेन्स रिसोर्स कोऑर्डिनेशन, ज्याला म्हटलं जातं. रिसोर्स म्हणजे काय? साधन सामुग्री, मॅन, मशीन, मनी, मटेरियल, राईट. हे जे काही साधन सामुग्री असते ती मॅनेज करणारा व्यक्ती, त्यांच्याशी कंट्रोलिंग किंवा कोऑर्डिनेशन करणारा व्यक्ती. आणि एक्झिक्युशनची एबिलिटी असते. यांना कार्यसिद्धीस नेण्याची पात्रता असते, किंवा पात्रता नाही, सॉरी, क्षमता असते. सो मॅनेजमेंटचा व्यक्ती आहे. डाव्या साईडचा जर तुमचा कप्पा स्ट्रॉंग असेल पहिलावाला, तर तो मॅनेजमेंटवाला व्यक्ती आहे. इंट्रापर्सनल अंतर्मुख व्यक्ती आहे. ह्या व्यक्तीला स्वतःमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. स्वतःचा विचार करणे, स्वतः अंतर्मुख होऊन बोलणे, सेल्फ डेव्हलपमेंटवरती फोकस यांचा जास्त असतो. राईट. हे रिसोर्सेस चांगले मॅनेज करू शकतात, कंट्रोल करू शकतात लोकांना सिच्युएशन चांगली कंट्रोल करू शकतात. बरोबर आहे. सो प्लॅनिंग मध्ये ही लोक स्ट्रॉंग आहेत. प्लॅनिंग मध्ये, स्ट्रॅटेजीमध्ये ही लोक स्ट्रॉंग आहेत. आता ह्याच्या थोडस बाजूला आपण म्हणूया इंटरपर्सनल आहे. राईट साईडला कोण आहे? इंटर. हा इंट्रापर्सनल. हा पर्सनल म्हणजे काय? लोकांबरोबर व्यवहार करणे. राईट. पर्सनल म्हणजे लोकांशी देवाणघेवाण करताना कसा राहणारा व्यक्ती. इंट्रा हा स्वतःभिमुख आहे, अंतर्मुख आहे, कमी बोलणारा आहे. राईट. ह्याला डिवचायचा नाही, बोल रे बोल रे बोल रे. तो नैसर्गिकरित्या कसा आहे? अंतर्मुख आहे. तर तो स्वतःशी एकटा राहायला पसंत करणार आहे. एखाद्या लग्न समारंभात जरी जाऊन बसलेला व्यक्ती हा एकटा निवांत बसू शकतो, सगळीकडे गोंधळ चालला, काही फरक पडत नाही. पण तोच जर इंटरपर्सनल असेल तर त्याला फार खुजली असते. खुजली म्हणजे त्याची नैसर्गिक कॅपॅसिटी असते. तो सहज शेजारी कोण बसले की लगेच बोलणार, लगेच कुठेतरी उठून जाणार, काहीतरी करू का म्हणणार, तुम्हाला मदत करू का म्हणणार. म्हणजे त्यांना लोकांत मिसळायला आवडतं, लोकांकडून काम करून घेणं आवडतं, लोकांना लीड करायला आवडतं, कारण यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी आहे. तो बहिर्मुख आहे. विषय नसला तरी विषय काढून बोलणारा व्यक्ती तो इंटरपर्सनल आहे. आणि इंट्रावाला विषय दिला तरी तो जरा जास्त विचार करणार, मग मोजकं बोलणार, जास्त विचार करणार, थोडंसं बोलणार. करेक्ट आहे ना. दोन्ही नैसर्गिक आहे, कंपॅरिझन करायचं नाही. बऱ्याच कुटुंबामध्ये एक लिडरशिप वाला व्यक्ती असतो, दुसरा मॅनेजमेंट वाला असतो. म्हणजे एक कमी बोलणारा, एक जास्त बोलणारा. जास्त बोलणारा नेहमी गप्प बसवलं जातं आणि न बोलणारा नेहमी बोलतं केलं जातं. उलटा कार्यक्रम करायचा नाही आता इथून पुढे पालकांनो. ओके. सो लिडरशिप, इंट्रापर्सनल स्किल, इंट्युशन चांगलं असतं, लिडरशिप क्वालिटी आहे. हे ऍज अ बिग पिक्चर बघतात नेहमी. आता आंब्याचं झाड बघितलं तर ऍज अ बिग पिक्चर बघणार लीडर त्याच्याकडे. बरोबर आहे. आणि मॅनेजमेंटवाला काय करणार? कुठली कैरी आहे, कुठलं आंब्याचं झाड आहे, किती आले असतील, किती वर्षाचं झाड असेल, असं डिटेलिंग मध्ये घुसणार. तो इंट्रावाला आहे. आणि इंटरवाला आम खावणं यार गुटली क्यों गिनते हो, हा इंटरवाला व्यक्ती, तो लिडरशिप वाला व्यक्ती आहे. बात समज पा रहे. तो एंड रिझल्ट बघतो. इंटरवाला म्हणजे लिडरशिप वाला व्यक्ती एंड रिझल्ट बघतो. इंट्रावाला प्रोसेस ड्रिव्हन आहे. प्रोसेस ड्रिव्हन आहे. ए झालं पाहिजे, मग बी झालं पाहिजे, मग सी झालं पाहिजे, मग डी झालं पाहिजे, मग हे होईल का, तसं होईल का, असं होईल का, तसं होईल का, मग रिझल्टवर. इंटरवाला काय म्हणतो? हा एक मुद्द्याचं बोल. आता उदाहरण देतो. समजा एखाद्या व्यक्तीला आपण फोन, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला फोन केला. आता हे 2 वेगळे मित्र मी सांगणार आहे. एक मित्र आहे, ए राजा उद्या काय करतोय सर? तर इंट्रावाला काय म्हणेल? का रे. इंट्रावाला काय म्हणेल? का रे. कारण त्याला डिटेलिंग पाहिजे. इंटरवाला काय म्हणेल? काही नाही, रिलॅक्स, निवांत आहे उद्या. डायरेक्ट सांगून टाकणार. काय विचारलंय? उद्या काय करणार आहेस? काही नाही, निवांत आहे. कोण म्हणताय? लिडरशिप वाला. आणि मॅनेजमेंट वाला का रे, म्हणजे का विचारलं याच्या पाठीमागे त्याचं डोकं लागलं.
थिंकिंग प्रोसेस डावा मेंदू आहे ना, उजवा मेंदू डायरेक्ट कार्यक्रम आहे. ओके, समज पारे. आता बघा, ह्याच मित्राला म्हणून आज तसं नाही, येतोच का जरा उद्या मुंबईला. आता मॅनेजमेंटला म्हणेल काय काम आहे, कशासाठी निघालाय, काम नक्की कुणाचं आहे, मी आल्यावर काय होणार आहे, माझा फायदा तुझा फायदा आहे, डिटेलिंग मध्ये घुसणार. इंटरव्ह्यूला तसं काय माहितीये का उद्या, हा ठीक आहे चल जाऊया. त्यांनी विचारलं पण नाही बाबा कुणाचं काम आहे, काय काम आहे, मंत्रालयात जायचंय का, संत्री खायला जायचंय का, गेटवे ऑफ इंडियाला जायचंय का, उगा आपलं एखादा प्लॅन बघून क्रिप्टोचा परत यायचंय. तर इंटरव्ह्यूला जो व्यक्ती आहे ना, तो ठीक आहे चल जाऊया. आणि मग सकाळी म्हणा ते आपण कुठं चालू ना की मुंबईला, म्हणजे कशासाठी जायचं, गाडीत बसला विचारणार. ते डायरेक्ट एंट्री, ठीक आहे उद्या संध्याकाळी परत यायचं ना, म्हणजे घरात सांगायला बरं. मग जेवायला येणार नाही घरी आपण, ओके ठीक आहे, मग घरी सांगतो जेवायला पण येणार नाही, पनवेलला जेवण करून येणार आहे आपण. ओके, हे लिडरशिप वाल्याचं काम आहे. आणि इंट्रावाला काय म्हणतो, डिटेलिंग मी जाणार, का, कधी, कुठे, कसं, कशासाठी, मग नक्की येणार आहे का, मग तुझी गाडी न्यायची आहे का, मग तुझी गाडी सर्व्हिसिंग करून घेतली आहे का माझी गाडी घ्यायला सांगणार आहेस, हे अधिक क्लिअर करा. लिडरवाला ना सकाळी म्हटलं अरे ते माझ्या गाडी जरा प्रॉब्लेम झाला, जरा तुझी काढतो का, हा काढतो की, त्याला काय. लिडरशिपवाला जास्त डिटेलिंग मध्ये घुसत नाही. मॅनेजमेंटवाल्याला सगळं डिटेलिंग लागतं, सिस्टम लागते, पहिलं काय दुसरं काय ते. बरं आपण दोघंच जाणार आहे का अजून कोण असणार आहे, नक्की गाडी कुणाची आहे, मग तू चालवणार मी चालवणार, येताना मी नाही चालवणार बाबा, येताना संध्याकाळी मला चालवणं जमणार, हे अगोदर मॅनेजमेंटवाला त्याला सगळं सांगणार आहे. समजतंय का. आता तुम्हाला हे लक्षात येते की आपल्या घरातली व्यक्ती अशी कोण आहे, किंवा आपल्या मित्र सर्कलमध्ये अशी व्यक्ती कोण आहे. आता थोडं समजण्यासाठी म्हणतोय, तो इंट्रावाला आहे, हा इंटरवाला आहे, हे समजून घ्या. आता आपल्याला मुलांवरती पण यायचंय, हेच क्वालिटी मुलांमधले आहेत, लक्षात येत आहे. सो मॅनेजमेंटवाला कोण आहे आणि लिडरशिपवाला कोण आहे, याच्यावरती आपण काय करणार आहोत, फोकस करणार आहे. त्या पद्धतीने त्याच्यावर फोकस करणार आहे. आता फोकस कसा करायचा सांगतो. जो मॅनेजमेंटवाला व्यक्ती आहे, जर समजा तुमच्या हे सगळे 10 कप्प्यांमध्ये पहिल्या 3 कप्प्यांमध्ये जर हे 2 कप्पे येणार असतील, असं मी सगळ्यांचंच सांगणार आहे. पहिल्या 3 कप्प्यामध्ये जर इंट्रा किंवा इंटर असेल, त्यातलं जे टॉपचं असेल त्याच्यावर पहिला फोकस असणार आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. 1 नंबर काय, हायएस्ट पर्सेंटेज. 2 नंबर काय, त्याच्यापेक्षा खालचं पर्सेंटेज. 3 नंबर त्याच्या खालचं. किंवा तुमची पहिल्या इंडेक्स मध्ये आपण पहिलं तिथं क्रम दिलाय, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशी रँक दिली आहे. त्यामुळे जास्त डोकं लावायची गरज नाही. सगळे टॅलेंट तुम्हाला माहिती नको आहे. पहिले टॉपचे 3 आहेत त्याच्यावर काम करायचे, कारण ती जमेची बाजू आहे. आता मॅनेजमेंटवाला व्यक्ती आहे, आता आपण काय म्हणणार, ठीक आहे हरकत नाही, मग ते कॉमर्सला जाईल आणि कॉमर्स नंतर मग 12वी नंतर MBA ची एंट्रन्स एक्झाम देईल आणि कुठेतरी MBA केलं म्हणजे झालं, त्याला टॅलेंट आहे. कुठल्याही दळभद्री कॉलेजमधून MBA नाही करायचं आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता मूल 7वीलाच आहे, 12वी नंतर MBA ला जायचंय, कारण इंटर दाखवते म्हणून उदाहरण देतोय बरं का मी, मॅनेजमेंटवाला असल्यामुळे. तर 7वी पासून 12वी पर्यंत काय त्याचं मॅनेजमेंट काय कोंबडीच्या खोऱ्याड्यात टाकून ठेवायचं आपल्याला, कोंबडीच्या खोऱ्याड्यात टाकायचं का त्याचं मॅनेजमेंट क्वालिटी, का 12वी पर्यंत वाट बघायची की तो MBA ला जाणार आहे. नो माय डिअर फ्रेंड्स, नो माय डिअर फ्रेंड्स. आत्तापासून मॅनेजमेंटचे धडे देणार आपण. का मी चिडतो पालकांवर, कारण पालक म्हणतात सांगा ना सर 12वी नंतरचं काय, याच्यासाठी चिडतो. लक्षात घ्या, म्हणजे त्या व्यक्तीने रिपेटरसाठी खर्च पण केला 5,000 आणि फक्त एवढंच बघितलं कॉमर्स ना, हा ठीक आहे चल 12वीला कॉमर्स किंवा 11वीला कॉमर्स घ्यायचं, संपला विषय. आता तुझं तू बघ बाबा, मी पैसे खर्च केले 5,000, आता बघ तू कॉमर्स नीट कर बाबा. नो, हॅलो, नो नो. म्हणून तर हट्ट आहे माझा, नीट वाचायचा रिपोर्ट, परत वाचायचा, परत व्हिडिओ सिरीज बघायची आणि वापरायचा आहे. कसा वापरायचा, मॅनेजमेंटवाला व्यक्ती आहे ना, चल आता येणारा आपल्या फॅमिलीमध्ये जवळचा वाढदिवस कोणाचा आहे, आमक्याचा आहे, चल पुष्पा तू सांग करायचा का वाढदिवस. इथून सुरुवात आहे. मॅनेजमेंटवाला व्यक्ती आहे ना, करायचा का वाढदिवस. वाढदिवस तुम्ही सांगा पप्पा, तू सांग ना. तिचं मॅनेजमेंट कौशल्य वाढवायचं, पुष्पाचं वाढवायचंय, त्यामुळे तुम्ही सांगू नका हा करूया, अबे तू चुप, तू डिसिजन घेऊ नको. आता तिचं मॅनेजमेंट कौशल्य वाढवायचे ना, सो तिला निर्णय घेऊ द्या, कारण ती अंमलात आणणार आहे पुढे, ती रिसोर्स सगळे एकत्र करणार आहे. तू सांग हा करूया ना पप्पा, मग मम्मीचा वाढदिवस करूया ना आपण, मागच्या वर्षी पण केला होता, या वर्षी तू लीड घेणार आहेस, तू मॅनेजमेंट करणार आहेस. हा काय करायचं सांग मग वाढदिवसाला. आता तू बजेट तुम्ही पण नका सांगू, तिला ठरवते ना. ती ह्या लेवलला 8वीला 7वीला 10वीला आली आहे, त्या लेवलला ती ठरवतेत ना सगळं, कसा करायचा, चुलीवरचा स्वयंपाक करायचा, बाहेर जाऊन जेवायचं, हॉटेलिंग करायचं. तुम्ही इंटरफिअर नका करू. आता तुम्ही 5,000 रुपये ही फक्त छोटी रक्कम जी सुरू केलंय, हा रिपोर्ट वापरायला अजून बरेच पैसे खर्च करणार आहात तुम्ही, हे समजून घ्या.
अहो एका वाढदिवसाला तिच्यामुळे तुमचे 2-3 हजार रुपयाला टोला बसणार आहे, मी सांगतो. आणि तो बसवून घ्यायचा, कारण मॅनेजमेंट तिचं आपल्याला डेव्हलप करायचं आहे. काही लोक म्हणतात 5 रुपये लय जास्त आहे. हॅलो, ती सुरुवात आहे साहेब. ते मेनू कार्डचे पैसे आहेत, अजून जेवण ऑर्डर नाही केलं. 5,000 रुपये हे मेनू कार्डचे पैसे आहेत, पाहायचे. ओके, ऑर्डर केल्यावर जास्त पैसे लागणार आहेत. तसं आता तिचं मॅनेजमेंट तिने चालू करणार आहे हळूहळू हळूहळू, बरोबर आहे. मग आईचा वाढदिवस कसा करायचा तू सांग, आणि आम्हाला ते कन्व्हिन्स कर की का करायचा असा वाढदिवस. तुम्ही लुडबुडच करू नका. आता 4 जण घरातली, तिला ठरवू द्या, पुष्पाला ठरवू द्या. मग ती म्हणेल आईसाठी हे करू ते करू, पप्पा तुम्ही साडी घ्या. आता साडी घ्या म्हटल्यावर तुम्हाला डीएमएटीची रिपोर्टची किंमत आठवली असेल लगेच. केक नाही सांगितलं, साडी सांगितली आहे, राईट. ओके, नंतर कोपचार घेऊन तिला जरा विचारा तुम्ही की हे का डिसाईड केलं. सगळ्यांसमोर नको, सध्या अशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आहे, तर मी जास्तीत जास्त 800चीच घेऊ शकतो, बरोबर. आपण दोघंच जाऊया, पण आईला लेवल नाही लावून द्यायचा किंवा सांगायचं नाही. हे तुम्ही नंतर मॅनेजमेंटला कन्व्हिन्स करा. मग ती तिचं कौशल्य वापरून आईला कन्व्हिन्स करेल का घेतली, कशी घेतली वगैरे वगैरे. कारण आता टार्गेट साडी नाही आहे, टार्गेट वाढदिवस नाही, टार्गेट आहे पुष्पाला मॅनेजर बनवणे. एक घटना सांगतोय साहेब, पुढे तुमची कंदुरी असेल, नको कंदुरी करायला, तुमची जत्रा असेल गावाकडे, बरोबर आहे, एखादं काश्मीरची ट्रिप तुम्ही करणार आहात. हॅलो, तिच्याकडे मॅनेजमेंट द्यायचंय, कारण तिचं मॅनेजमेंट आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे. बात समज पारे की नाही. सो मग तिला क्रॉस क्वेश्चन करा ना तुम्ही, हेच का करायचं, तेच का करायचं, असं का करायचं, तसं का करायचं, जेणेकरून तिचं मॅनेजमेंट डेव्हलप होईल. ती आपल्याला कन्व्हिन्स करेल, ती आपल्याला फॉलो थ्रू करेल, ती आपल्याला एंड रिझल्ट सांगेल. म्हणजे मॅनेजमेंटचं कामच असतं ना, लोकांच्या समोर ठेवणं, डायरेक्टरच्या समोर ठेवणं, सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं. ही मूड बांधायची कुणी आहे, त्या मॅनेजमेंटवाल्यांनी बांधायची ना, कारण मॅनेजमेंटच्या डोक्यात जे टार्गेट आहे ते त्याला फुलफिल करायचं आहे. सो अशा छोट्या छोट्या गोष्टीतून त्या व्यक्तीचं मॅनेजमेंटचं कौशल्य आपण डेव्हलप करायचं आहे. मग आता आईचा वाढदिवस झाला, 2 महिन्यांनी दादाचा वाढदिवस आला, कोण ठरवणार? दादा नाही ठरवणार, आपली दिदीच ठरवणार, पुष्पा ठरवणार. मग आईच्या वेळेला असं केलं होतं, मग दादाच्या वेळेला असं करू. तिला डोकं लावते ना, दादा कसा आहे ते तिला माहिती आहे, आई कशी तिला माहिती आहे, तुमच्या दोघांची अॅनिव्हर्सरी आहे लग्नाची. बात समझ पा रहे की नहीं. सो ऐसा करके धीरे धीरे उसका मैनेजमेंट स्किल डेव्हलप करना है. तुम्ही आला येता जाता तिला फक्त घरात काय खर्च होतो ते सांगा ना, टिपून ठेवते ना तिला. लेट हर मॅनेज द हाऊस, लेट हर मॅनेज द हाऊस. बघ बाबा, एवढा पगार आहे आणि हे आउट गोईंग, हे इनकमिंग आहे, हे आउट गोईंग आहे. लेट द मॅनेजर मॅनेज. मी म्हणत नाही की परफेक्ट होईल, ही सुरुवात तर होईल ना मॅनेजमेंटची, ही सुरुवात होईल. हे दुर्दैव आहे. मी बरेच वर्ष इंटरव्ह्यूज घेते लोकांचे, मग कोण बीएससी झालंय, कोण एमकॉम झालंय, कोण बीकॉम झालंय. अरे त्याला डेबिट अँड क्रेडिट नीट सांगता येत नाही. अरे बीकॉम झाल्यावर तुम्ही घरातलं तरी डेबिट क्रेडिट बघितलंय का, जमा खर्च काय होतो, कसा होतं, घरात काय काय डेप्रिसिएशन. अरे जे तुम्ही बीकॉमला 3 वर्ष शिकला ते घरात वापरा ना. नुसती डिग्री घेतली 54% ने 94%, उपयोग काय त्याचा. आणि ही मुलं अनएम्प्लॉयबल आहेत, म्हणजे नोकरी देण्याच्या लायकीची नाही आहेत. का? एमकॉम झालाय, बीकॉम झालाय, अजून अकाउंट कळत नाही. सर तुम्ही आम्हाला ट्रेनिंग द्या आणि मग आम्हाला थोडा एक्सपिरियन्स आला की. काय एक्सपिरियन्स द्यायची गरज आहे? तुमच्या घरातलं अकाउंट का नाही सांभाळलं तुम्ही? जे जे कॉमर्सला तुम्ही शिकताय ते लगेच घरात का नाही अप्लाय केलं? करू शकतात की नाही? आणि हेच मिसिंग आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे 3 वर्ष कॉमर्स एज्युकेशन घेतलं पण घरात वापरलं नाही. दळबद्रीपणा आहे माझ्या भाषेत. आता मी डीएमआयटीच्या अँगलने बोलतोय. मग मॅनेजमेंटमध्ये कौशल्य चांगलं आहे त्या व्यक्तीचं, आपलं टॅलेंट दिसलंय तिथे, मग ते वापरायला सुरुवात नको करायला. आणि म्हणून डीएमआयटी रिपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आम्ही म्हणतो अर्लियर इज द बेस्ट. लवकर रिपोर्ट काढायचा, जेणेकरून त्याचं ऍप्लिकेशन सुरुवात होईल. बघा आता तो व्यक्ती ज्या वेळेला एमबीए ला ऍडमिशन घेईल ना, त्यावेळेला फटाकडा असणार आहे. फटाकडा का लीड करणार नाही मला सांगा. कारण अरे ते किती मॅनेजमेंट करून आलाय तो, 4-5 वर्ष मॅनेजमेंटच केली त्यांनी, घरातली दारातली. अरे गणपतीच्या त्या उत्सवामध्ये त्याला पुढे जाऊ द्या, ढकला त्याला पुढे मॅनेजमेंटसाठी. हॅलो, दिवाळीची मॅनेजमेंट त्याला करू दे ना सगळी घरातली, अगदी फराळापासून. त्याला काय तिला काय व्हॉट एव्हर करू देत ना त्यांना. आता तुम्हाला कळलं की अच्छा मॅनेजमेंट म्हणजे फक्त एमबीए नाही, एमबीए अजून 5 वर्षानंतर येणार आहे साहेब. आता घरातली मॅनेजमेंट करू द्या ना. बात समज पा रहे. राईट. तसंच लिडरशिप आहे. लीड करायला शिकवा, लीड करायला शिकवा. लोकांमध्ये मिसळू देत, संवाद कौशल्य वाढू देत, लोकांना ओळखायचं शिकू देत, जाऊ देत लोकांमध्ये, भटकू देत लोकांमध्ये. बात समज पा रहे की नाही. राईट. सो माय डिअर फ्रेंड्स, लीडरशिप क्वालिटीज डेव्हलप करण्यासाठी त्यांना छोटे छोटे व्हिडिओ क्लिप्स दाखवा, पुस्तकं लिडरशिपची वाचायला द्या. या व्यक्तीला सुद्धा मॅनेजमेंटची पुस्तकं वाचायला द्या. अरे आपण डीएमआयटी रिपोर्ट वाचत नाही, माता पिता, आता त्यांच्या समोर पुस्तकं ठेवली तर अडचणच होईल नाही.
तपश्चर्या माय डिअर फ्रेंड, डीएमआयटी इज नॉट सो इझी टू अप्लाय, इज नॉट इझी टू अप्लाय. एवढा सोपा नाही डीएमआयटी रिपोर्ट वापरणे. म्हणजे त्याच्यातला निचोड काढायचा असेल तर सोपं नाहीये. कसरत आहे, तपश्चर्या आहे, मेहनत आहे, राईट. तन मन धन सगळं लावावं लागणार आहे तुम्हाला. आता तुम्ही 5,000 रुपये डीएमआयटीला खर्च केले, सर म्हणतात 4-5 पुस्तकं खरेदी करा लिडरशिप वाली, त्याचे झाले 1,000 रुपये. हॅलो, मी मगाच सांगितलं डीएमआयटीची किंमत म्हणजे मेनूची किंमत आहे. अजून तर जेवण ऑर्डर करायचं आपल्याला पुढे. तुम्ही 12 महिने माझ्यासोबत चला, प्रत्येक सेशन मध्ये तुमच्या लक्षात येईल, राईट. आणि मी तुमच्या घरी यायला तयार आहे एक दिवस. 20,000 रुपये. ओके, चलो आगे बढ़ते. कम्युनिकेशन करायला शिकवा, संवाद कौशल्य शिकवा, इंट्रोडक्शन कसं द्यायचं असतं, लोक आल्यावर घरात बोलायचं कसं असतं, आम्ही नसताना लोकांशी वागायचं कसं असतं, तू लीडर आहेस, तू घरातला लीडर आहेस, करेक्ट आहे. हे छोटे छोटे धडे द्यायला सुरुवात करा, राईट. 2 कप्पे समजले, खालच्या कप्प्याकडे या. लॉजिकल, तर्क वितर्क करण्याची क्षमता, लॉजिकल, राईट. उजव्या साईडला व्हिज्युअल आहे म्हणजे कल्पकता, उजव्या साईडला कल्पकता आहे, त्याला लॉजिक लागत नाही. राईट, डाव्या साईडला काय लॉजिक आहे, तर्क वितर्क करण्याची क्षमता. यांचं रिजनिंग स्किल चांगलं असतं. का, कधी, कुठे, कसा, हेच का, तेच का, एवढंच का, तेवढंच का, असंच का, तसंच का, हिनेच का, तिनेच का नको. नंबरशी खेळणारी व्यक्ती आहे. कॉम्पिटिशन म्हणजे सगळ्या आपण म्हणतो सूत्र सांभाळण्याचं कौशल्य चांगलं असतं. ग्रॅमर यांचं चांगलं असतं. भाषा यांची पकड चांगली असते, भाषा समजू शकतात. बऱ्याच लोकांना आपण म्हणतो गायबानच यायला, काय बोला कळतच नाही, साधं साधं बोलतोय बरं का. डीएमआयटी रिपोर्ट मध्ये असंच असतं काउन्सिलिंग माझं. गायबाने काय समजतच नाही आपण काय म्हणतोय, त्याला 2 वेळा सांगावं लागतं. का, कारण त्याचं लॉजिक कमी आहे. बात समज पा रही की नाही, इथे लिहिले बघा, लिंग्विस्टिक, ग्रॅमर, कन्सेप्च्युअल, त्याला कॉन्सेप्टच कळत नाही, त्याला डायजेस्टच होत नाही एखाद्या व्यक्तीला, कारण त्याचं लॉजिक. आता ह्या केसमध्ये बघा 6.52 आहे, म्हणजे ह्या व्यक्तीचं लॉजिक कमी आहे, भले सॅम्पल रिपोर्ट आहे, राईट. तर लॉजिक कमी आहे म्हणजे ह्याला 3 वेळा गोष्टी 2 वेळा गोष्टी सांगायला लागतील, पटवून द्यायला लागतील. आपण म्हणतो सर साधं सिंपल का कळत नाही तुला, एवढं सिंपल का कळत नाही तुला, बोलतो ना, म्हणजे लॉजिक कमी आहे, लक्षात घ्या. आता चुकून आपल्या मुलाचं लॉजिक कमी असेल तर चकार शब्द असा काढायचा नाही, तुला कळत नाही का रे. तर हे तुम्हाला कळलं पाहिजे की त्याचं लॉजिक कमी, त्याला 3 वेळा सांगावं लागतं बाबा, 2 वेळा सांगावं लागेल. आणि त्याच्या डोक्याला जास्त ताण देऊन चालणार नाही, कारण लॉजिकच कमी आहे. हे परमेश्वराने तसं बनवलंय. जर चांगलं असेल तर काय, चला आपण स्ट्रेंथ म्हणून बघणार आहोत त्याच्याकडे, राईट. आता एखाद्याच्या मध्ये मॅनेजमेंट नाहीये, थांबा जरा ह्याचं मॅनेजमेंट सुधारतो मी, सॉरी त्याला नका बट्ट्याबळ करेल ते तुमच्या वाढदिवसाचा, म्हणजे अगदी बट्ट्याबळच नाही करणार. मला म्हणायचं आपला डीएमआयटीचा उद्देश काय, स्ट्रेंथ अधिक बळकट करायची, स्ट्रेंथ अधिक बलवान करायची. विकनेस फक्त जाणीवपूर्वक बघायचं की ही विकनेस आहे ना, याच्यावर बाजी खेळायची नाही. हा हुकमाचा पत्ता नाहीये, सिंपल. काही ठराविकच पत्ते असतील ना हुकमाचे, का सगळे हातातले पत्ते हुकमाचे असतात. ही सगळी स्ट्रेंथ असूच शकत नाही कुठल्याही एका व्यक्तीची. मी बऱ्याच वेळा सांगतो, परमेश्वर सुद्धा अवतार घेतले होते त्यावेळेला मर्यादा पुरुषोत्तम, काही मर्यादा होते त्यांना, लक्षात घ्या, राईट. तसं आपल्याला सर्वांगीण विकास नाही करायचा आहे, सर्वाधिक विकास करायचा आहे कोणत्या तरी एका क्षेत्रामध्ये, राईट. ते एका भाष्यराणी आपण बघणार आहोत. हुकमाचं एका भाष्यराणी म्हणजे पहिलं टॅलेंट, दुसरं टॅलेंट, तिसरं टॅलेंट. सो लॉजिक ज्या व्यक्तीचं चांगलं आहे त्यांना काय, त्यांचा ग्रॅमरचा एक्स्ट्रा क्लास लावा, त्यांना भाषेचा एक्स्ट्रा क्लास लावा, काय म्हणतो त्याला ते आपण, वैदिक मॅथ्स लावा. हॅलो, वैदिक मॅथ्स लावा. नुसतं शाळा शिकवणीवर राहू नका, वैदिक मॅथ्स लावा. चेसचा क्लास लावा, त्याच्याबरोबर चेस खेळा. हॅलो, त्याच्याबरोबर चेस खेळा, शब्दकोडी सोडवायला द्या. बात समज पा रहे की नाही, राईट. सो असं आपल्याला लॉजिक त्याचं कसं स्ट्रॉंग करता येईल याच्यासाठी काम करायचंय. आता लॉजिकल मुलांचं सांगतो तुम्हाला, हे प्रश्न फार विचारतात, लॉजिकल मुलं प्रश्न फार विचारतात. आणि तुम्ही पालक लोक काय करता, वेडेपणा, त्याच्या प्रश्नांची उत्तर देतात. तुम्हाला असं वाटतं क्या बात यार, काय प्रश्न सुचलाय त्याला. अरे बाबू, आता आपल्याला काय करायचं माहितीये का, पालकांनी अशा मुलांना जास्त प्रश्न विचारायचे. का पालक महत्वाचं समजतंय का, तू म्हणेन टीटीएम तुझं तू बघून घ्या, आता तुझा रिपोर्ट बी काढला आपण, नाही, त्याचं लॉजिक चांगलं आहे ना, त्याला जास्त प्रश्न विचारा तर तो लॉजिक लावेल ना. अरे त्याने प्रश्न विचारला तर उत्तर देणाऱ्याला डोकं लावावं लागतं की नाही, की प्रश्न विचारणाऱ्याला. प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याच्यावर उत्तर काढणं अवघड असतं. तर आपल्या मुलाचं जर लॉजिक चांगलं आहे ना, तर त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार, म्हणजे असं धाड 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 रॉकेट नव्हे, पण अधूनमधून इकडून तिकडून लॉजिक स्ट्रॉंग करण्यासाठी काय करायचे, त्याचा लॉजिक स्ट्रॉंग करण्यासाठी प्रश्न विचारायचे. आता माझ्या ज्या मुलीचा रिपोर्ट मी मागे तुम्हाला सांगितला, म्हणजे आता जी इंजिनिअरिंगला जाणारी मुलगी आहे, राईट, मला माहिती आहे की तिच्यामध्ये लॉजिक चांगलं आहे, राईट. मग प्रश्न विचारायचे, तिने मला प्रश्न विचारला, मी म्हणतो ऐकून घेतो, उत्तर माहिती आहे, तोंडच उघडायचं नाही आपण, म्हणजे मी तर नाही उघडत ते. चायला तुला काय वाटतंय, पप्पा मला कळत नाही म्हणून तुम्हाला विचारलं, मला नाही सुचत आहे, नाही सांगणार मी लवकर.
ज्या वेळेला तिची लिमिट संपेल, तिची लॉजिक लावायची लिमिट संपेल, त्याच वेळेला मी तिला उत्तर देणार. ओ, किंवा ते उत्तर द्यायच्या आधी मी हिंट देणार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. काय म्हणतं हिंटला मला माहित नाही मराठीमध्ये, थोडस सुगावं लागेल असं है ना, जे काय असेल ते तुम्हाला कळलं. हिंट हिंट देणार मी फक्त, पण उत्तर लवकर नाही सांगणार, कारण मला माहिती आहे तिचं लॉजिक स्ट्रॉंग आहे. बरं, मी पप्पाच आहे हो शेवटी तिचा, म्हटलं मी पटकन उत्तर देऊन मोकळं होणार. मला असं वाटलं पोरीने विचारलं, आपण लगेच सांगितलं बावळ्या तुझं नाही लॉजिक वाढवायचं, असं मी स्वतःला म्हणतो बरं का. तिचं लॉजिक स्ट्रॉंग करायचंय. बात समज पा रहे की नाही, राईट? ओके. सो लॉजिकल व्यक्तीबरोबर आपल्याला, आणि हे सगळं विस्तृत तुम्ही अजून वाचणार आहात, टेन्शन घेऊ नका. उजव्या साईडला काय कप्पा आहे? व्हिज्युअल, कल्पकता, इमॅजिनेशन, थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स, चाकोरीच्या बाहेर विचार करण्याची क्षमता असते या व्यक्तीची. मी नेहमी कसं बोलतोय, स्ट्रेंथ असेल असं बोलतोय. जर विकनेस असेल तर तिकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला, फार लक्ष ठेवायचं. व्हिज्युअलायझेशन कमी आहे, कल्पकता कमी आहे, चाकोरीच्या बाहेर विचार करू शकणार नाही. म्हणजे थोडं ऑपोजिट वाला पण सांगून ठेवतो, राईट? फार त्याच्याकडनं तसली अपेक्षा करायची नाही. क्रिएटिव्हिटी वगैरे वगैरे, अलंकारिक शब्द बोलेल, अलंकारिक कविता बिविता लिहेल, किंवा ते सप्रेम भेटचं पाकिट असो त्याच्यावर काहीतरी एक दोन वाक्य मस्त टाकेल. कल्पकता नाहीये, सोडून द्यायचा विषय. कल्पकता असेल तर जरा काहीतरी पाकिटावर छान लिही ना ग, बोला ना. म्हणजे ते शब्दामध्येच असेल असं नाही म्हणत मी, वेगळी कल्पना असू शकते, ड्रॉइंग मध्ये असू शकते, क्राफ्ट मध्ये असू शकते, डिझायनिंग वगैरे, स्कल्पचरिंग असू शकतं, किंवा थॉट प्रोसेस मध्ये असू शकतं. आता ऍडव्हर्टायझिंग बनवणारी व्यक्ती कल्पकता जबरदस्त असते, थोडं लॉजिकही असतं, कल्पकता जास्त असते. हे असं प्रेझेंट केलं तर काय होईल, तसं प्रेझेंट केलं तर काय होईल, हे सांगितलं तर काय होईल, असं दाखवलं तर काय होईल, हे काय कल्पकता आहे, आउट ऑफ द बॉक्स थिंकर आहे. येस ऑर नो? सो इमॅजिनेशन, यांच्याकडे आयडिया फॉर्मेशन चांगलं असतं, राईट? व्हिज्युअलाइज करू शकतात, 3D मध्ये इमेज चांगली बघू शकतात हे लोक. बात समज पा रहे की नाही, राईट? सो कल्पकता, आउट ऑफ द बॉक्स थिंकर असते, तर ह्यांचं थिंकिंग कसं वाढेल. तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, थोडी कल्पना करून बघ ना. तू कल्पना कर बरं, समजा असं झालं तर काय. तसं ते आपण लहानपणी नाही का कल्पना करतो, हवा महल मध्ये वगैरे नाही का, हवेत महल होतो वगैरे, तसं तसं त्या व्यक्तीला चालना द्या कल्पकतेसाठी. असं झालं तर काय. आता समजा हे जंतर मंतरचं जर समजा लवकर नसतं मिटलं तर काय झालं असतं, कल्पना करू द्या ना, तुम्ही उत्तर देऊ नका. किंवा ती मुलगी समोर आली तुमच्या, पप्पा समजा यांनी राजीनामा नसता दिला तर काय झालं असतं, तर लगेच आपण बडे जाओ, हा असं झालं असतं, तसं झालं असतं, हे झालं. चुप. पप्पाचा व्यक्तिमत्व विकास नकोय, आईचा व्यक्तिमत्व विकास नकोय, कुणाचा पाहिजे, तिचा पाहिजे ना. आता तिच्यामध्ये कल्पकता असेल तर तिला जोर देणार आहे आपण. तू विचार कर ना, तू सांग मला काय झालं असतं, तू सांग मला काय झालं असतं. तू सर्च मारून बघ, 2-3 पॉडकास्ट बघ, आणि त्याच्यातून मला सांग, आणि मग तू ठरव. तुझी कल्पकता वाढवायची. बात समज पा रहे की नाही, राईट? सो आपल्याला त्या व्यक्तीच्या स्ट्रेंथला अधिक बळ द्यायचं आहे. आणि जर नसेल व्हिज्युअल हा कप्पा मोठा, म्हणजे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मध्ये नसेल, तर ओके, समजून घ्यायचं की कल्पकता कमी आहे, जास्त प्रेशर टाकायचं नाही. सिंपल. कशावर प्रेशर टाकायचं आहे, जो कप्पा हायएस्ट आहे, राईट? जो कप्पा हायएस्ट आहे. आपण 4 क्वालिटीजवर आलोय फक्त एका तासामध्ये, माहित नाही आज 11 वाजतील कदाचित. ताडबीड घेऊन बसा शेजारी, म्हणजे जेवत जेवत का होईना तुम्ही बघाल, मी तर अगोदरच जेवण केलंय, राईट? डीएमआयटी विषय आपला पॅशनेट विषय आहे. ओके, ठीक आहे. पुढे टॅक्टिकल. टॅक्टिकल म्हणजे काय, बॉडी रिलेटेड आहे, राईट? कायनेस्थेटिक. डाव्या साईडला फाईन मोटर स्किल, उजव्या साईडला ग्रॉस मोटर स्किल. फाईन मोटर स्किल म्हणजे शरीराचा विशिष्ट अवयव किंवा भाग वापरण्याचं कौशल्य चांगलं आहे, इफेक्टिव्ह चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, बासरी वादन, सिट्टी नाही सांगायची मला, बासरी वादन एवढाच भाग इफेक्टिव्हली वापरू शकतो. बघा, हवाच फुकायची त्या बासरीमध्ये, पण एक व्यक्ती ती हवा फार चांगल्या पद्धतीने फुंकर मारतो, आणि राईट बोटांची हालचाल इफेक्टिव्हली करू शकतो. त्याला फाईन मोटर स्किल चांगला आहे. शरीराचा एक विशिष्ट अवयव वापरण्याचं कौशल्य चांगलं आहे, हातोटी चांगली आहे. बरं, स्पिनर, बॉलर जे ना, स्पिनर एक फास्ट बॉलर आहे, तो स्पिन नाही करू शकत, राईट? तर स्पिनरची काय, बोटांची मुवमेंट चांगली आहे, बरोबर आहे. आता फुटबॉल खेळणारा व्यक्ती हा ग्रॉस मोटरवाला आहे, म्हणजे उजव्या साईडवाला आहे. तो शरीराचा पूर्ण वापर चांगला इफेक्टिव्हली करू शकतो, बरोबर की नाही? आपण बघतो ना बॉडी, किंवा ऍथलेटिक्स व्यक्ती जी आहे, ऍथलेटिक करणारी व्यक्ती आहे. त्याच्यानंतर तुम्ही क्रिकेटमध्ये तुम्ही बॅट्समन म्हणू शकता, राईट? बॉलर म्हटलं तर स्पिनर, राईट? स्पिनरचा आपण बोलू शकतो. होल बॉडी फास्ट बॉलर वापरतो, आणि पार्ट ऑफ दी बॉडी कोण वापरतं, स्पिनर वापरतो. बात समज पाहिजे की नाही, बोटांचा वापर जास्त असतो. दुसरी गोष्ट, लेखन, चित्र काढणे,
क्राफ्ट, हाताने काहीतरी तयार करणे, स्कल्पचरिंग ज्याला म्हणतो मूर्तिकार, हे फाईन मोटर स्किल वाले, त्यांना शरीराचा विशिष्ट अवयव वापरण्याचं कौशल्य चांगलं असतं, त्याला बढावा द्या. जर फाईन मोटर स्किल चांगलं आहे तर ह्या गोष्टींना बढावा द्यायचा आपल्याला, राईट. शांत बसायचं नाही, त्यांना ते बढावा द्यायचा आपल्याला, करेक्ट आहे. ग्रॉस मोटर स्किल असेल तर ह्या व्यक्तीचं थोडासा स्थूलपणा असू शकतो, बॉडीली फार ऍक्टिव्ह असतो, करेक्ट की नाही. आता तबला वादक जो आहे तो फाईन मोटर स्किल वाला आहे, तबला वादक फाईन मोटर स्किल वाला आहे. ढोल वाजवणारा, आता गणपतीचे बघा प्रॅक्टिस चालू, ढोल वाजवणारा, तो ग्रॉस मोटर स्किल कडे न्यायचा, कारण तो पूर्ण बॉडीची क्षमता वापरणार त्याच्यामध्ये, करेक्ट. डान्सर, स्केटिंग करणारा व्यक्ती, राईट. त्याच्यानंतर फुटबॉल खेळणारा व्यक्ती, ट्रेकिंग करणारा व्यक्ती, ओके. त्याच्यानंतर तुमचं स्केटिंग करणारा व्यक्ती, हे पूर्ण बॉडीचा वापर व्यवस्थित, काय म्हणतो आपण त्याला, बायकर्स वगैरे, हे पूर्ण बॉडीचा वापर करणारी व्यक्ती, राईट. तर यांच्यामध्ये ते कौशल्य चांगलं असतं, राईट. कोऑर्डिनेशन, पूर्ण बॉडीचं कोऑर्डिनेशन ते चांगलं करू शकतात. ग्रॉस मोटर स्किल काय, पूर्ण बॉडीचं कोऑर्डिनेशन. एखादा पेंटर असेल तो बसून काढेल, उभं राहून काढेल, झोपून काढेल, आडवं काढेल, त्याला वापरायचे काय इफेक्टिव्हली, हाताची बोटं, करेक्ट, हाताचे मुवमेंट्स वापरायचे. पेंटर पेन्सिलचं स्केच करते वगैरे वगैरे, राईट. आता एक उदाहरण देतो की ग्रॉस मोटर स्किल वाला व्यक्ती समजून कसं घ्यायचं तुम्हाला. आता रस्ता क्रॉस करताना बरोबर आहे, रस्ता पार करताना तुम्ही बऱ्याच वेळेला ना कुत्र्यांची डेड बॉडी बघितली, म्हणजे कुत्रे मृत पावलेले बरेचसे तुम्ही बघितले असतील, बरोबर आहे, बघितले. कधी शेळी मेलेली बघितले का हायवेवर, शेळी नाही बघितली. पण कित्येक वेळेला शेळीने रस्ता क्रॉस केलाय मालक नसताना सुद्धा. आणि कुत्रा कसं करतं माहितीये का ना, तुम्ही समोर आलं बरोबर आपल्या चाकाच्या समोर येतं, त्याला कळतच नाही, त्याला कोऑर्डिनेशनच कळत नाही बॉडीचं, म्हणजे जे डोळ्यांनी पाहिलंय अंतर किती आहे, स्पीड किती आहे, आणि मी नक्की इकडे जायला पाहिजे का तिकडे जायला पाहिजे हे कुत्र्याला कळत नाही. कारण त्याचं ग्रॉस मोटर स्किल मधला प्रॉब्लेम येतो. म्हणजे प्रोसेसिंग जे चालतं ना आतमध्ये, की बघा एखाद्या वेळेस ना, एखादा आता तुम्ही चला कुत्र्या मांजराचं सोडून द्या, आपण म्हणजे बकरीचे शेळीचं सोडून द्या, नंतर सांगतो. आता 4 लोक ना रस्ता क्रॉस करतायत, तर 4 लोक रस्ता क्रॉस करताना ना सगळेजण डाव्या साईडनी गाड्या, म्हणजे आपल्या उजव्या साईडनी ज्या गाड्या येतात ना ते बघत असतात, आणि एकाला लक्षात येतं की आपण जाऊ शकतो, तो पटकन निघून जातो पुढे, दुसरा जरा पुढे जातो, मागे येतो, अरे बापरे, अरे कसं काय गेला, बापरे खरंच गेला की. त्याला कळत नाही की अंतर किती आहे, किती स्पीडने गाडी येते, बरोबर आहे, आणि मी हे अंतर पास करू शकेन का. याला म्हणतात फुल बॉडी कोऑर्डिनेशन. जो ग्रॉस मोटर स्किल वाला आहे तो फुल बॉडी कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीनं करू शकतो. कुत्र्यामध्ये ग्रॉस मोटर स्किल कमी आहे, म्हणजे बॉडी प्रोसेसिंग ते कमी आहे, बरोबर आहे. पण शेळी ना लांबून बघणार, पलीकडे किती अंतर आहे बघणार, स्पीड तिला कळतो आणि ती बरोबर पास करते. बात समज पारे ना. इथून पुढे बघा तुम्हाला शेळीची, इथून पुढे काय मागे सुद्धा शेळीची डेड बॉडी हायवेवर कधी भेटलेली नाही, पण कुत्र्याची तुम्हाला अगदी सिटीत पण भेटते. आणि तो सिटीतला कुत्रा आहे, तो सिटीतला कुत्रा आहे, म्हणजे ऑफकोर्स डॉग है ना, सिटीतला आहे, तो ट्रॅफिक मध्ये राहणार आहे, तरी तुम्हाला एखाद दिवस लक्षात येईल की ते असं करतं बघा, क्याव इकडे जाऊ का तिकडे जाऊ, कुठे जाऊ, क्याव. बात समज पारे ना. तो ग्रॉस मोटर स्किल कमी असेल तर जास्त प्रेशर टाकू नका, राईट. आता ग्रॉस मोटर स्किल चांगला असेल तर खेळामध्ये त्याला मैदानी खेळ खेळू द्या, चेस खेळायला बसू नका, कॅरम खेळायला बसू नका, मग टेबल टेनिस खेळू द्या, लॉंग टेनिस खेळू द्या, बॅडमिंटन खेळू द्या, चालेल, राईट. अशाच तो हॉबी डेव्हलप करायचे असतात, छंद असेच डेव्हलप करायचे असतात, खेळ असे डेव्हलप करायचे असतात. फाईन मोटर स्किल वाला असेल तर कॅरम चालेल, येस ऑर नो, धनुष्यबाण चालेल, बात समज पा रहे की नाही, राईट. गिटार चालेल, कारण फाईन मोटर स्किल ना, गिटार, राईट, हाताचे मुवमेंट्स, तबला चालेल, बात समज पा रहे की नाही, राईट. जर म्युझिक इंटेलिजन्स आला तर त्याचा अजून आपण पुढे विचार करणार आहोत. सो त्याला प्रोत्साहन द्यायचं आपल्याला, बात समज पा रहे की नाही, त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. आता हे थांबायचं नाहीये, अभ्यासाला लक्ष द्या, अभ्यासावर लक्ष देईल जर डीएमआयटी तुम्ही व्यवस्थित केलाय, काउन्सिलिंग व्यवस्थित केलाय, मुलांशी व्यवस्थित संवाद साधलेला आहे, डीएमआयटी रिपोर्ट वाचताय, तर तुम्हाला करिअरचं टेन्शन घ्यायची गरज नाही. छंद अजिबात बाजूला ठेवायचे नाहीत, राईट. हा ठीक आहे, 12वीचे 4-5 महिने 1 वर्ष ओके फोकस केला, हरकत आहे. पण ना लोकांना 10वी पर्यंत अजिबात नाही, अभ्यास कर, मेडिकलला जायचं, अभ्यास कर, मेडिकल, अरे थांब ना, हो जाणार मेडिकलला, टेन्शन घेऊ नका, व्यक्तिमत्व विकास बाजूला ठेवायचा नाहीये, राईट. त्याला असं बोरिंग चाइल्डहुड गेलं आपलं, राव नुसतं कुतवलं आपल्याला असं नको वाटत, कुतवायचं तर आहेच, पण छंद बिंद हे सगळे व्यवस्थित जोपासता आले पाहिजे. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मी नेहमी परत रिपीट करतोय, डीएमआयटीचं रिपोर्ट ही मेनूची कॉस्ट आहे, मेनू हॉटेलमधला मेनू, राईट. 5,000 रुपये मेनूची कॉस्ट आहे.
जेवण ऑर्डर केल्यावरती खर्च जास्त होणारी लक्षात ठेवा. ओके, राईट. काही पालक म्हणतील बरं झालं चमारी एकटाच मी रिपोर्ट ऐकते, मुलांना घेऊन ऐकलं असतं तर ते म्हटलं असते उद्या गिटार आणून द्या, बघा माझं फाईन मोटर चांगलं आहे. आणून द्यावं लागेल साहेब, आणून द्यावं लागेल. राईट, डीएमएट रिपोर्ट सांगेल तुम्हाला कशावर खर्च करायचं. डोंट वरी, कुठेतरी निष्काळजी विनाकारण खर्च करण्यापेक्षा योग्य ठिकाणी खर्च करूया. राईट. सो टॅक्टिक्स बॉडीवरती तुम्हाला समजले आपल्याला कुठे म्हणजे एका भाषा राणी असेल तर तिथे आपल्याला खर्च करायचा आहे, तिथे आपल्याला त्या क्वालिटीज डेव्हलप करायचे माय डिअर फ्रेंड्स. राईट. फाईन मोटर स्किल आहे, 2 पट्ट्या मारून त्याचा हस्ताक्षर सुधारवा, कारण तुम्हाला माहिती आहे त्याचं चांगलं होऊ शकतं. माझं नाहीये, मला किती ठोकलं असतं तरी माझं चांगलं झालं असतं, मला पण माहिती आहे. राईट. बरं झालं कम्प्युटर आलं नाही तर प्रॉब्लेमच होता. राईट. ओके. आता हल्ली मुलांचं कमी झाले, लक्षात घ्या. ज्याचा फाईन मोटर स्किल आहे त्याला हस्ताक्षर करायला लावा, त्याला लिहायला लावा, त्याला पत्र लिहायला लावा, आपलं लेखणी काहीतरी करायला लावा. राईट. आणि मध्ये मध्ये त्याची वही पण चेक करा, कारण त्याचं फाईन मोटर स्किल चांगलं आहे. निष्काळजीपणामुळे अक्षराची बोंब होईल, निष्काळजीपणामुळे, आळस केल्यामुळे. पण ज्याचं फाईन मोटर स्किल चांगलं आहे, ड्रॉइंग चांगलं आहे, आर्ट्स चांगलं आहे, त्याला जाऊ द्या, त्याला ते 4 पैसे खर्च करून त्याचा छंद त्याला जोपासू द्या. राईट. त्याला प्रोत्साहन द्या, मला असं म्हणायचंय. काही वेळेला मुलंही आता काय माहिती का, डिव्हाइसमुळे काय झालंय ना, छंदबिंद ना मोबाईलचेच लागलेत. त्याला पेंटिंगचा छंद आहे, त्याला पेंटिंग बघत बसले युट्यूबवर, बावळटपणा येतो. हा, युट्यूब बघू दे, पेंटिंग बघू दे, पण काढ, स्वतः लँडस्केप कर, पोर्ट्रेट्स काढ, स्केचिंग कर. फाईन मोटर स्किल चांगला असेल तर हे डिटेलमध्ये गेल्यावर कळणार आहे आपल्याला. मी आता फक्त कप्पे सांगतोय तुम्हाला. त्याच्या खाली आलो, ऑडिटरी. एक डाव्या साईडला काय, शब्द समजण्याचं कौशल्य चांगलं आहे, संवाद चांगला असेल, लँग्वेज प्रोसेसिंग चांगलं आहे, काय बोलतोय, कशासाठी बोलतोय हे समजून घेणार व्यवस्थित. लँग्वेज वेगळ्या वेगळ्या मल्टिपल लँग्वेज ही लोक चांगली शिकू शकतात, फॉरेन लँग्वेज चांगली शिकू शकतात. आता हा एक गमतीचा प्रश्न आहे, ज्या वेळेला मी फॉरेन लँग्वेज म्हणतो ना त्यावेळेला लोकांना असं वाटतं जर्मन, जापनीज, चायनीज, फायनीज. नो. जर गुजराती असेल तर त्याच्यासाठी मराठी हे फॉरेन लँग्वेज आहे, पंजाबी ही फॉरेन लँग्वेज आहे, उरिया ही फॉरेन लँग्वेज आहे, बंगाली ही फॉरेन लँग्वेज आहे. कुणासाठी? गुजरातीवाल्यासाठी. महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी गुजराती असेल, पंजाबी असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, सगळेच फॉरेन लँग्वेज आहेत. अहो हे फक्त देशाच्या बाउंड्री तशा असल्यामुळे आपल्याला तसं वाटतं. समजून घ्या की महाराष्ट्र हा देश आहे, मग झाली ना फॉरेन लँग्वेज गुजराती. सो आपली लँग्वेज कुठली? मदर टंग. मात्र भाषा सोडून बाकी सगळे काय फॉरेन लँग्वेज आहेत. तर ही लँग्वेजवाली मंडळी ना भाषा लवकर शिकू शकणार. मग गुजराती चॅनल बघू द्या, पंजाबी बातम्या बघू द्या, बातम्या. सिरियल नको, सिरियलचा काय भरोसा नाही, त्याचा साईड इफेक्ट काय होईल. बातम्या बघू द्या. राईट. लँग्वेज सुधारते. चांगल्या चांगल्या वक्त्यांचे व्हिडिओज ऑफलाईनला डाउनलोड करायचे, त्यांना पाठवायचे, त्यांना बघायला द्यायचे, आपला मोबाईल द्यायचा, आपला लॅपटॉप द्यायचा, तेवढा डिव्हाइस टाइम द्यायला पाहिजे. राईट. लँग्वेज सुधारण्यासाठी. तुम्ही म्हणाला तिचं इंजिनिअरिंग करिअर दिसते आणि लँग्वेज पण दिसते, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? एका भाषा राणीमध्ये इंजिनिअरिंग दिसलं, लिडरशिप दिसलं आणि भाषा दिसली, तर हा एक असा इंजिनियर असेल जो जास्त चांगला प्रभावीपणे भाषेचा वापर करू शकणार, हे समजून घ्या. राईट. सो भाषेचे पब्लिक स्पीकिंगचे क्लासेस लावा, ग्रॅमरचे क्लासेस चांगले करा, त्यांना बोलण्याची संधी द्या. गणपतीच्या समोर म्हणजे मंडळामध्ये म्हणते, आता गणपतीचे उत्सव येतील ना, तिथे भाग घ्यायला त्याला बोलतं करा. त्याला कॉन्फिडन्स नसेल तर मग माझ्यासारख्या कुठल्या तरी समूह तज्ञाकडे पाठवून 30,000 रुपये खर्च करा, त्याचा कॉन्फिडन्स वाढवा, त्याचा मानसिक काही ब्लॉक असेल तर तो काढून टाका. मध्ये मध्ये मार्केटिंग झालं पाहिजे. मला काय म्हणायचंय की भाषेच्या आड येणाऱ्या गोष्टी तुम्हाला समजतील नाही, या बाजूला घ्यायच्या. बात समज पाहिजे की नाही? कारण त्याची भाषा सुधारायची, भाषेला धार द्यायची. मग ते लिखित स्वरूपात असेल किंवा वर्बल किंवा रिटर्न कम्युनिकेशन, त्याच्यावरती भर द्यायचा आपल्याला. करेक्ट आहे? ओके. भाषेसाठी ही मंडळी तरजेब होऊ शकतात, तरबेज होऊ शकतात, त्यांना तेवढा रिसोर्स प्रोव्हाइड करा. बरोबर आहे. राईट साईडला म्युझिक. आता म्युझिक 3 प्रकारे. एक असेल श्रवण, ओळखू शकतात राग, सूर, ताल, श्रवण कौशल्य असतं. काही कंठ असतो, लता दीदी, आशा भोसले, राईट, वगैरे वगैरे, सुदेश भोसले, अमके अमके. 9 काही मंडळी वाद्य, राईट, वाद्य असू शकतं. सो 3 गोष्टीतून म्युझिकचा इंटेलिजन्स एखाद्या व्यक्तीचा असू शकतो. जर तुमच्या मुलांमध्ये म्युझिकचं टॅलेंट आहे तर हॉबी म्हणून तरी, हेही मला माहिती आहे एक चांगला पालक म्हणून किंवा सुज्ञ पालक म्हणून, चांगला म्हणण्यापेक्षा सुज्ञ पालक म्हणून मला हेही माहिती आहे की म्युझिकला त्याचं करिअर होईलच असं नाही. एका भाषा राणीमध्ये आलं तरी सुद्धा, राईट.
ज्या वेळेला तुमचे काही डाऊट असतील त्यावेळेला मी तुम्हाला पर्सनली पण गाईड करेल की एका बादशाह राणी बरोबर जोकर बघायचा की नाही बघायचा, राईट. तर ऍटलिस्ट मग एखादा इंजिनियर जरी असला आणि म्युझिकचं टॅलेंट असला तर काही हरकत नाही, तो हॉबी म्हणून ते टॅलेंट पुढे घेऊन जाऊ शकतो, 100% घेऊन जाऊ शकतो, राईट. सारासार विचार करून करिअरचा आपण काय करतो, चॉईस करत असतो. पण पागलपंती छे तबला में, पागलपंती छे तो डेफिनेटली इंजिनिअरिंग कार्यक्रम कुछ नहीं, तबला का ही कार्यक्रम होना चाहिए. तुम्ही म्हणा ते खाईल काय, माय वेलनेस नेचर केअर कशासाठी, मग पॅसिव्ह इन्कम कोण करणार, पप्पाच क्रिएट करणार ना मुलांसाठी. अरे तो जर समजा टॅलेंट घेऊन आलाय तबल्याचं तर बडवते ना तबला. पुढचे 4 वर्ष घासून कार्यक्रम करूया जेणेकरून माय वेलनेस नेचर केअर मध्ये काय होईल, पॅसिव्ह इन्कम तयार होईल. तू बिंदास कर कार्यक्रम. सामाजिक संस्थेसाठी कर, तू वाजव, कुणासाठी पण वाजव, कुणासाठी म्हणजे सामाजिक संस्थेसाठी, सिंधुताई संकपाळच्या संस्थेसाठी वाजव आयुष्यभर, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यातच त्याला मोक्ष मिळेल. माय डिअर फ्रेंड्स, परमेश्वराने दिलेल्या टॅलेंटवर जर जीवन व्यतीत करता आलं, हॅलो, तर परमेश्वराला रिस्पेक्ट तर दिला. आणि परमेश्वराने ज्या गोष्टीसाठी आपल्याला भूतलावर पाठवले ती गोष्ट करत करत जर जीवन व्यतीत होत आहे तर मोक्षच मिळेल. ती साधना होऊन जाईल, लक्षात घ्या, ती साधना होऊन जाईल. राहुल देशपांडे, महेश काळे, हा काय विठ्ठल नामाचा गजर करतात माय डिअर. काय म्हणजे ते मला असं वाटतं कधी कधी विठ्ठल मोक्ष देतो का, हे महेश काळेच मोक्ष देतो लोकांना माहित नाही, एवढी जबरदस्त डोलत असतात. साधना आहे ना त्या कलेची. सो काही ठिकाणी येस आपण त्याची डिग्री बघणार मुलांच्या काउन्सिलिंग मध्ये की येस तेवढ्या लेवलचं पॅशन आहे तर डेफिनेटली आपण त्याला बढावा द्यायचाच आहे. अदरवाईज मग एका बादशाह राणी आणि जोकर बघायचं आहे आणि मग तसं करिअर ठेवायचं आहे. पण या 3-4 मध्ये जर म्युझिक येत असेल तर किमान हॉबी म्हणून तरी त्याला पुढे घेऊन जाऊ द्या. कधीही त्याला आमच्यासारख्या मानसिक समस्या सोडवणाऱ्या व्यक्तीची समोर करण्याची गरज पडणार नाही माय डिअर फ्रेंड्स, राईट. सो 4था कप्पा बघितला. आता 5वा कप्पा, शेवटचा कप्पा जो आहे तो नॅचरल आणि व्हिज्युअल स्पटाईल. नॅचरल म्हणजे काय की व्हिज्युअल आयडेंटिफिकेशन म्हणजे कलर गडद आहे ना, फिकट डार्क कलर, लाईट कलर, मीडियम कलर, साईज, शेप, डिस्टन्स, राईट. जे भौगोलिक क्षेत्राचं आकलन ज्याला आपण म्हणतो ना, ज्याच्यामुळे होतं ते यांचं आयडेंटिफिकेशन खूप चांगलं असतं. व्हिज्युअल मधला फरक कळू शकतो यांना, 3D 4D 2D हे व्यवस्थित समजू शकतं. ह्यांचा सेन्स चांगला असतो, यांचा सेन्सरी ऑर्गन्स ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतात त्या सेन्सरी ऑर्गन्सला, सेन्सरी ऑर्गन्स म्हणतात, है की नाही. चव म्हणतो आपण, चव असेल, बघणं असेल, फील करणं असेल, पंचेंद्रियांच्या माध्यमातून जी अनुभूती आपण घेतो ना ती यांची चांगली असणार आहे. हे निसर्गाशी कनेक्टेड असणार आहे. हे निसर्गाशी मंडळी काय असतील, कनेक्टेड असणार आहेत. निसर्गाच्या सगळेच कनेक्टेड असतात कारण आपण सगळे निसर्गाचा भाग आहोत. पण एक मेधा पाटकर आहे जी तडपून निसर्गासाठीच काम करते. एक बाबा आमटे आहेत, एक्झाम्पल लक्षात घ्या, बाबा आमटे, राईट, ते तसे आहेत. किंवा आता हे टोकाची उदाहरणं झाली. तुम्ही युट्यूबच्या शॉर्ट्स मध्ये वगैरे बऱ्याच वेळा बघत असतात ना, काही मंडळी ना सर्पमित्र आहेत, सर्पमित्र, ही नॅचरलिस्टिक मित्र आहेत. आता आम्ही एकदा 32 शिराळाला गेलो होतो माझ्या कॉलेजच्या नंतर, 94, 93, 94, 95 ची गोष्ट साधारण. तर 32 शिराळाला आपल्याला माहिती आहे नागपंचमीला उत्सव जबरदस्त मोठा असतो, राईट. तर आमचे सिनियर होते ते आम्हाला घेऊन गेले. आता आम्हाला तो तिथे जाईपर्यंत माहित नव्हतं नक्की तिथे काय होतं, पण तिथे घराघरामध्ये कार्यक्रम चालला होता. सगळ्या गल्ली बोळांमधनं ते नाग बीग सगळं फिरणं चाललं होतं. आणि आम्हाला सिनियर एका घरी घेऊन गेले आणि तिथे मग काय डायरेक्ट नागच गळ्यात टाकला. अरे बापरे, ते मऊ लागलेलं असं, अरे बापरे, सहनच झालं नाही माय डिअर फ्रेंड्स. आणि काही मंडळी अगदी मुलं मुली आपण बघतो व्हिडिओच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन येते, बिंदास, त्यांच्यावरती नॅचरलिस्टिक पर्सनॅलिटी. मला हे म्हणायचं नाही की प्रत्येक निसर्गप्रेमी सापच पकडतो असं नाहीये, राईट. पण मला सांगायचं काय समजून घ्या, दे आर व्हेरी कम्फर्ट विथ द नेचर अँड नेचर बिईंग्स. मेधा पाटकर असतील, बाबा आमटे असतील, प्रकाश आमटे, ही जी मंडळी आहेत ना, ही व्हेरी क्लोज टू नेचर. आता प्रत्येक जण तेवढा त्याचा हुकमाचा एक्का जर नेचरवाला असेल तर कदाचित तो बाबा आमटे सारखाच होऊ शकतो, करेक्ट आहे. कदाचित तो नर्सरीचा व्यवसाय करेल, पॅशनेटली करेल, किंवा आता कित्येक इंजिनियर्स गावी जाऊन शेती, बास मस्त वाटतं, बाद झालं, नको IT बीटी, आता ते पैसे कमवले, मला हेच करावं असं वाटतं. शेतीतलं ढेकळं काही समजत नाही, म्हणजे शेतीमध्ये ढेकूळ असतो हा पण कळत नाही असं, पण त्याला शेती करायची का, आणि तो शेतीमुळे ते म्हणजे त्या पॅशनमुळे किंवा त्याच्यात ते नॅचरल कनेक्टिव्हिटी असल्यामुळे तो शिकतो शेती. आणि कदाचित एखाद्या ॲग्रिकल्चर ऑफिसरला किंवा BSc ॲग्रीवाल्याला जो अनुभव नाही, कदाचित जे ज्ञान लवकर मिळालं नाही, तो हा त्याला सांगतो.
नेचरशी कनेक्टेड असलेली व्यक्ती आहे, त्याला आपण काय करणार आहोत, बढावा देणार आहे. आता उदाहरण सांगतो, काउन्सिलिंगमध्ये बऱ्याच वेळा असे केसेस येतात की, केसेस नाही म्हणत, केसेस म्हणजे क्लायंट म्हणू आपण, की आता वय वर्ष 40 आहे पण त्या व्यक्तीने DMIT रिपोर्ट केला आणि त्यांना कळलं की नेचर हा त्याचा हुकमाचा एक काय, आणि तो जॉब लागल्यापासून 40ला येईपर्यंत, उदाहरण घ्या की तो व्यक्ती टाटा मोटर्समध्ये जॉबला आहे, टाटा मोटर्समध्ये आहे. आता ही इंजिनिअरिंगची कंपनी, वाहनं बनवणारी, कार ट्रक बनवणारी कंपनी आहे, आणि तो आता अशा स्टेजला आहे की मुलगा आता 10वी-12वीला आलेला आहे, मुलगी पण शिकतेय, हा मिसेस काय घरकामच करते, सगळी सॅलरी माझी चालू आहे, आणि DMIT रिपोर्टमध्ये कळलं की हुकमाचा एका कुठला आहे, नेचर आहे. पण त्यानं जॉब लागल्यापासून हा विचार करतोय, म्हणजे गाव सोडल्यापासून शहरात आल्यापासून तो हा विचार करतोय की गावाकडे जायचं, घर बांधायचं, शेती करायची. कधी, रिटायर झाल्यावर, 58 नंतर. माय डिअर फ्रेंड्स, आत्ता 40 आहे, अजून 18 वर्षानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये तडप काय, गावी जाऊन शेती करायची, गावी अबे तिथं आराम करायचा, आध्यात्मिक उन्नती करायची 50च्या पुढे. तर हा स्वप्न कुठली बघतोय, रिटायर झाल्यावर मी शेती करणार गावी जाऊन. का, तो नॅचरलिस्टिक आहे आतमधून. आता माझ्या समोर जर समजा ही केस आली 40 मध्ये, तुम्हाला काय वाटतं, मी काउन्सिलिंग मध्ये त्याला काय सांगणार, टाटा मोटर्स कंटिन्यू कर, की टाटा मोटर्स सोड आणि आत्ताच गावाकडे निघून जा आणि शेती कर. जी गावाकडे तू करायला दिली म्हणतो ना, वाट्याने दिली शेती, बरोबर आहे, करायला दिली शेती निम्म्याने. तुम्हाला काय वाटतं, थोडा जोर द्या याच्यावर, समजेल तुम्हाला. चॅटमध्ये टाईप करा ना, चमारी आपल्याकडे सेक्शन आहे ना, चॅटमध्ये टाईप करा, मी त्याला काय सांगणार. अरे बापरे, 12 मेसेज मी बघितलेच नाही, असू द्या. येस, एक प्रश्न आहे, जर कोणी आउट ऑफ स्टेट असेल, हो सांगितलं, याचं उत्तर दिलं, मी वाचलेलंच नव्हतं, खरोखर खूप सोप्या भाषेत सांगतस. हो धन्यवाद. आता थांबा, सगळं संपल्यावर स्तुती करा. आता माझा प्रश्न आहे, अच्छा शेती करणे, बरं चला आलाय, मेसेज येतोय, शेती, ओके, खेती म्हणजे हिंदी वाला कार्यक्रम दिसतोय, ओके कोई बात नहीं है, अगले महीने में आखिरी शुक्रवार हिंदी में होगा, टेंशन नहीं. शेती करणे मी सांगेन, ओके. खेती बोला, दुसरे काय आहे आता, निवांत झोप बीप लागली की काय ऐकता इतकं सुमधुर तर मी बोलत नाही, मला माहिती, मी खवाट एकदम बोलायला काउन्सिलिंग मध्ये. तुम्ही अजून माझा LDP तर बघितलाच नाही. आता तुम्हाला थोडी चुणूक लागली असेल की रणरे सर, जर समजा, सर म्हणा नका म्हणू तो भाग निराळा आहे, जर DMITचे काउन्सिलिंग मध्ये कार्यक्रम उलटा सुलटा डायरेक्ट सांगणार तर LDP ला आल्यानंतर विचार करा फक्त काय कार्यक्रम असणार आहे, आणि मी हक्काने सांगणार जे सांगणार ते. बरं चला, मला मेसेज पाहिजे, खेती शेती, तेवढंच आहे अजून मेसेज. टाईप करा, माझ्यासमोर काउन्सिलिंगची केस आली, त्याचा इस्पिकचा एक्का म्हणजे हुकमाचा एक्का दाखवलाय, शेती, 40 वर्षाचं वय आहे, 10वी-12वीला मुलगा मुलगी आलेले आहेत, आणि एकट्याचाच पगार सुरू आहे, आणि गावाकडे 10 एकर बागायत शेती पण आहे, बरोबर आहे. अशा व्यक्तीला मी काउन्सिलिंगच्या दरम्यान काय सांगणार, की तुम्ही गावी जाऊन शेती करा, किंवा तुम्ही आता टाटा मोटर्स करा. काय सांगणार, हॅलो, दोघच जागे आहेत की काय, टाटा मोटर्स, ओके. राम सरांचं म्हणणं आहे टाटा मोटर्स, ST कोण आहे ते म्हणतात शेती, दीपक सर म्हणतात खेती, ओके. अजून बाकीची मंडळी सांगा पट. शेती, व्हेरी गुड. लोहार सर म्हटले शेती, ओके. सुरक्षा, ओके, शेती. टाटा बाय बाय, विवो म्हणतात टाटा बाय बाय, ओके. राईट, चला, तुम्ही इथे टाईप नसेल केलं पण तुमच्या डोक्यात एक तरी उत्तर ठेवा की मी काय सांगणार, शेती सांगणार त्यांना की मी टाटा मोटर्स कंटिन्यू करायला सांगणार. सो माय डिअर फ्रेंड्स, वय वर्ष 40 आहे, 10वी-12वीला मुलं आहेत, पगार एकुलता एक चालू आहे, 10 एकर बागायत शेती आहे, तरी सुद्धा मी त्या व्यक्तीला सांगणार की तुम्ही टाटा मोटर्सची नोकरी कंटिन्यू करा, पण तुम्ही तुमच्या शेतीच्या टॅलेंटला दाबू नका. तुम्ही मला शेती तर करायची आहे. आता पुण्याच्या आजूबाजूला 15 किलोमीटर गेलं, कुठेही जा भटका, 15 किलोमीटर लगेच कुठेतरी शेती आहे. बरं, माझ्या साताऱ्यातच जाऊन मला शेती का करायची, माझ्या कोकणातच जाऊन मला शेती का करायची आहे, मी नागपूरला जाऊन संत्र्याची शेती का करू. शेतीचं टॅलेंट आहे ना, म्हणजे नॅचरलिस्टिक पर्सनॅलिटी आहे ना. आता शेती हे उदाहरण पकडलंय मी, ते ट्रेकिंग पण असू शकतं, हॅलो, ते गार्डनिंग पण असू शकतं, ती नर्सरी पण असू शकते, बात समजो. तेवढं सोडा, लांब चला, मी म्हणतो टाटा मोटर्स मध्ये आहे ना, तू फक्त लोकांच्या गॅलऱ्या जाऊन व्हिजिट करायला चालू कर. नॅचरलिस्टिक आहे ना, लोकांच्या गॅलऱ्या, बेडरूमच्या ज्या गॅलऱ्या, हॉलच्या गॅलऱ्या असतात ना, तिथे छोट्या छोट्या कुंडीमध्ये झाडं लावून ठेवलेत, ते व्हिजिट करायला चालू कर, तुला पण छान वाटेल.
आणि तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्यामध्ये ते उपजत कौशल्य आहे, थोडासा पालापाचोळा बालोजा करायचा, थोडंसं खुरपून द्यायचं, मॅडम हे असं करा, मॅडम ते तसं करा, उगाच छंद म्हणून. आणि नाही तुम्हाला कोण घराघरात घुसू देत ना, मग महानगरपालिकेचे सगळे बगीचे, बाग बगीचे आपल्याच पप्पांनी घेतलेले आहेत. का? आपण आयुष्यभर टॅक्स भरलाय. आणि तिथे जो माळी काम करतोय ना, तो बिचारा मजबुरीने खुरपतोय, तिथे मजबुरीने पाणी देतोय. का? करावं लागतंय, नोकरी आहे. त्याचं फार प्रसन्न चेहरा नसतो ते झाडाने पाणी बिणी घालताना. तुम्ही जावा, खुजली आपल्याला, नॅचरलिस्टिक पर्सनॅलिटी आहे, तिथे जायचं, मस्त त्याला गप्पा टप्पा मारत, काय खुरपाय बिरपायचं, जरा पाणी बिणी घालायचं मस्त पैकी, असं करा काका, तसं करा काका, ह्या का? ते महानगरपालिकेचं भलं करत नाही, आपण आपलं भलं करतोय. कारण खुजली आपली में है, नॅचरलिस्टिक पर्सनॅलिटी आहे. किंवा पुण्याच्या आजूबाजूला 20 किलोमीटर गेलं तर कुठेही तुम्ही रान करायला घेऊ शकता, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अशी पुण्याच्या आजूबाजूला बरीच शेतकरी मंडळी आहेत ज्यांना नाही शेती करायची, आणि ते पुण्यातून नोकरी करतायत हिंजवडीमध्ये वगैरे वगैरे. त्यांची शेती तुम्ही सांभाळा पार्ट टाइम मध्ये. टाटा मोटर्स सांभाळून बोलतोय मी, कारण 10वी ला 12वी मुलगा मुलगी आता आलेले आहेत, त्यांना शहरामध्ये कॉलेज पण झालं पाहिजे, आणि आता ही सेट फॅमिली आहे. पण नॅचरलिस्टिक दाबायचं नाहीये, मग त्याला वाट मोकळी करून द्यायची माय डिअर फ्रेंड्स, राईट. आणि मग जर समजा त्याचं पॅशन डेव्हलप करत करत जर समजा त्यांनी गार्डनिंगचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला चालू केले टाटा मोटर संपल्यावर, काय प्रॉब्लेम आहे? एक्स्ट्रा खुजली आहे ना, ती अशी मिटवायची. काय करायचं मग? गार्डनिंगचे क्लासेस घ्यायचे, युट्यूबवर चॅनल चालू करायचा, गार्डनमध्ये जायचं, झाडांची माहिती द्यायची. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आणि टॅलेंट असेल ना, तर युट्यूबचे चॅनल बल्ले बल्ले चालेल. टाटा मोटरची नोकरी 58 पर्यंत तो करणार नाही, 45-47 मध्ये सोडून देणार, आणि फक्त आपल्या पॅशनच्या मागे लागणार. कारण युट्यूबचं चॅनल एवढं ग्रो झालेलं असेल, इंस्टाग्राम एवढं ग्रो झालेलं असेल, गार्डनिंगचे ते क्लासेस घेतील, खताचा व्यवसाय करतील. शहरामध्ये माती विकली जाते, घटस्थापनेच्या वेळेला माती विकली जाते. हॅलो, अरे ते सोडा, आपट्याची पानं 10 रुपयाला 4 कांड्या देतात. गुढीपाडव्याला लिंबाचा पाला विकला जातो. हॅलो, शहरामध्ये ना उलट चांगली संधी आहे. कशाला साताऱ्याच्या माझ्या गावाला दहीवडीला मला जायला पाहिजे? मी शहरामध्येच माझा शेतीचा जो कार्यक्रम आहे ना, म्हणजे डोक्यामध्ये जे नॅचरलिस्टिक पर्सनॅलिटी ना, ती मी ग्रो करणार. का नाही करायची? बात समज पारे की नाही, राईट. एक एक्झाम्पल दिलं फक्त तुम्हाला, की मी 20,000 रुपये का घेतो एखाद्याच्या घरामध्ये जाऊन डीएमआयचे. ओके, पुढे लास्ट गप्पा बघूया. व्हिज्युअल हा बेसिकली व्हिज्युअलायझेशन, अप्रिसिएशन, एस्थेटिक सेन्स, बरोबर आहे, आर्ट्स रिलेटेड म्हणजे कलाशी रिलेटेड आहे ना, व्हिज्युअल्स पटेल यांच्यामध्ये जास्त चांगलं असतं, राईट. सो जर ही गोष्ट आपल्या मुलांमध्ये चांगली आहे तर त्याला काय करायचं? आपल्याला बढावा द्यायचा. आज लगेच करिअर होईल असं नाहीये, पण ती क्वालिटी डेव्हलप करा, हा पाया मजबूत होईल त्या व्यक्तीचा. भले मग आज गार्डनिंग बिल्डिंग, एखादा मुलगा आहे, आता आपण मुलाचं एक्झाम्पल पकडू, किंवा मुलगी आहे, तर जाऊ दे ना, ट्रेकिंगला जाऊ द्या, नाईट आउट म्हणजे जंगलाच्या ट्रेकिंगला जाऊ द्या, लोहगड किल्ल्यावर जाऊ द्या, पन्हाळ्यावर जाऊ द्या, रायगडला जाऊ द्या, रोपवेने नको, चालत जाऊ द्या, राईट. हे जायला पाहिजे, गेलं पाहिजे. त्याला घेऊन आपण घोराडेश्वर टेम्पलला जायचं, आपण ठोसेघरला जायचं घेऊन, करेक्ट आहे ना. तिथे गेला त्याचं लक्ष झाडा फुला पाण्याकडं, फांदीकडे, डोंगराकडे, याच्याकडे असतं. बात समज आली ना. ह्याला बढावा आपण द्यायचा माय डिअर फ्रेंड्स, राईट. म्हणजे त्यांचं एका बादशाह राणी जो आहे ना, एका बादशाह राणीवर आपल्याला जोर द्यायचा आहे, आणि ती गोष्ट आपल्याला अधिक बळकट करायची. समजून घ्या, सचिन तेंडुलकर मध्ये उपजत बॅटिंगचं टॅलेंट होतं, याचा अर्थ असा नाहीये की ते आपोआप बॅट्समन होणार. मेहनत तो करना पडेगा, कसरत तो करनी पडेगी, ताकत तो लगानी पडेगी, खर्चा तो करना पडेगा माय डिअर फ्रेंड्स. यस और नो. एमबीला जायच्या अगोदर एमबीएची तयारी आपण मुलांकडनं करणार आहोत. लिडरशिप प्रॅक्टिकल लाईफमध्ये जाऊन करण्याच्या अगोदर त्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून लिडरशिपमध्ये आपण पुढे घेऊन जाणार आहोत. मग ते फाईन मोटर स्किल असेल, ग्रॉस मोटर स्किल असेल, श्रवण कौशल्य असेल, म्युझिक रिलेटेड असेल, भाषा रिलेटेड असेल, निसर्गाची असेल, कल्पनेमध्ये असेल, किंवा व्हिज्युअल्स पटेलमध्ये असेल, आपण स्टेप बाय स्टेप त्यांना तो बढावा काय करणार आहोत, आपण देणार आहोत माय डिअर फ्रेंड्स. येस ऑर नो, राईट. ओके. सो आत्ताशी आपण कुठं होतो माहिती का? इंडेक्सवर होतो. कुठे होतो आपण? इंडेक्सवर होतो. अभी पिचला गियर दोबारा डालते हैं. परत एकदा इंडेक्सकडे जाऊ आपण. तुम्ही पण पानं उलटी करा म्हणजे पाठीमागे या. थोडा वेळ होणार आहे बरं का. घरातल्यांना सांगा तुम्ही झोपा.
नाही नाही, झोपा कसे ते सुद्धा ऐकत असतील मला माहिती आहे. सगळ्यांनी मिळूनच ऐकायचं बरं का रिपोर्ट. एकटे दुपटे हे काय टाइमपास वाला कार्यक्रम नाही आपला. यस यस यस, अभी आते दोबारा इंडेक्स 6 नंबरवर पेजवर आहे, 6 नंबरवर इंडेक्सवर यायचे तुम्हाला. राईट. आता मी जे एक्सप्लेन केले ना, आता हे तुम्ही वाचताना तुम्हाला मजा येईल, कारण आतापर्यंत काय वाचल्या डोक्यात काही घुसत नव्हतं असं वाटत होतं नाही. हरकत नाहीये, आता तुम्हाला कळेल. आता तुम्हाला मी क्लू दिलाय थोडक्यात, हा क्लूच आहे बरं का. हे मी जे आता काय बोलतोय हा क्लू आहे तुम्हाला, सगळं सांगितलेलं नाहीये. कारण हे वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही सगळं काय आहे ते. आणि व्हिडिओ सिरीज बघायची रिपीटेड, प्रत्येक पानावरनं मी पुढे पुढे गेलो व्हिडिओ सिरीज मध्ये. कहा गया भैया, अरे 5 नंबर आला, अच्छा सॉरी, हाँ आता येईल. यस, अभी आ गए दोबारा. ठीक आहे, तो हे 10 कप्प्यांवरती आपण. स्क्रीन हल्लीच नाही की काय, 1 मिनिट. स्क्रीन चेंज झाली नाही, हा कळलं कळलं, मला पण कळलं. डीएमआयटी झूम मीटिंग असं, थांबा 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 जरा, असं बिसमला वेळ आहे. 1 सेकंड. स्क्रीन चेंज का झाली नाही ते जरा मी बघतो, 1 मिनिट. स्क्रीन फ्रीज झाली की काय आपली. आवाज तर येतोय, काय टेन्शन नाहीये. 1 मिनिट मी जरा पाहतो, डोंट वरी. थांब रे बाबा, स्टॉप रेकॉर्डिंग कुठे. कुछ तो हो रहा है. स्क्रीन पण हँग झाली वाटतं. 1 मिनिट, किधर गया गूगल. मी एकदा ते स्टॉप करतो आणि परत. स्टॉप शेअरिंग, स्टॉप झाला. ओके, आता परत शेअर करूया, काय टेन्शन नाही. बरं, एंटायर स्क्रीनच करतो या वेळेला. सो वी आर बॅक ऑन दी पेज नंबर 6. इंडेक्सवर यायचे सगळ्यांना. तुम्ही तुमचं पान तर तोपर्यंत काढून ठेवा. इसको हँग होने में गोल गोल फिरते काय भानगड. लाईट पण आहे. व्हॉट इज दिस. एकच मिनिट द्या मला. 1 मिनिट. त्या पानावर चाललं होतं, बरं चाललं होतं. हो 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 हो. क्लोज दिस प्रोग्राम. ओके ठीक आहे, आपण बहुतेक डिस्कनेक्ट करून परत करावं लागेल असं दिसतंय कदाचित. गुगल क्रोम.
बोला.